गुड इव्हनिंग. चॅटबॉक्समध्ये सगळ्यांनी हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. ग्रेट. लेट मी चेक. मिथून, अभिजित साबळे, महेंद्र खरात सर. आय विल रिक्वेस्ट यू कीप युअर व्हिडिओ ऑन. धनंजय शेळके सर, अभिजित शिंदे, ग्रेट. विजय चव्हाण सर, दीपक मोगे सर, बंडोपंत कंक सर, ओके ग्रेट. अंगद सर, संगीता मॅम, रोहित गायकवाड सर, संदीप चौगुले सर, प्रणिता मॅम, ग्रेट. ओके. एक्झॅक्टली 9:05 झालेले आहेत. सो वी शुड स्टार्ट. ओके. थोडंसं आपण समरी घेऊयात. कालच्या सेशनबद्दल काही कोणाला डाऊट असतील, यू कॅन आस्क द डाऊट. ओके. अनम्यूट करून तुम्ही डाऊट विचारू शकता किंवा चॅटबॉक्समध्ये यू कॅन आस्क द क्वेश्चन. कालच्या सेशनबद्दल काही डाऊट असेल तर चॅटबॉक्समध्ये यू कॅन कमेंट इन द चॅटबॉक्स. आणि जर डाऊट नसेल तर यू कॅन टाईप NO, नो. सो वी कॅन गो हेड. पुढे जाऊयात. लॉट मोर थिंग्स आर देअर टू कवर. ओके. इफ यू डोंट हॅव एनी डाऊट्स तर चॅटबॉक्समध्ये NO, नो असा टाईप करा. वी विल गो हेड. ओके. गुड इव्हनिंग. ओके फाईन. देर आर सो मेनी नोज. या. थोडेसे आपण समरी घेऊयात आणि पुढे जाऊयात. Yesterday we had a discussion about goal setting. Okay. Set your goals. There are some reasons. काही reasons आहेत. Therefore we don't have goals. आतापर्यंत आपण गोल सेट केलेलं नाहीये. तर हे बरेच कारणं आहेत. त्यापैकी 5 कारणं आपल्या समोर आहेत. द फर्स्ट रिझन इज लॅक ऑफ विल पॉवर. लॅक ऑफ विल पॉवरचा अर्थ आहे की विल पॉवर कमी असणं. दॅट इज द लॅक ऑफ विल पॉवर. नेक्स्ट इज अनेबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ गोल. ध्येयाबद्दल इम्पॉर्टन्स काही जणांना नाही वाटत, त्यामुळे कदाचित गोल सेट केलेलं नसतं. थर्ड इज इग्नोरन्स. इग्नोरन्सचा अर्थ आहे की आपण आपल्या ध्येयाला बऱ्यापैकी इग्नोर करत असतो. वी कीप ऑन इग्नोरिंग अवर गोल्स. फिअर ऑफ फेल्युअर. बऱ्याच जणांना हरण्याची भीती वाटत असते. सो दिस Yes. कॅन बी अ रिझन. द नेक्स्ट इज पेसिमिस्टिक ॲटिट्यूड. निराशावादी दृष्टिकोन. तर ह्याची 5 कारणं आहेत. याबद्दल आपण डीपमध्ये चर्चा कालच्या सेशनमध्ये आपण केलेलं आहे. सो डेफिनेशन ऑफ गोल. गोल म्हणजे काय? गोल इज अ ड्रीम विथ डेडलाईन. पर्पज इज व्हॉट गिव्स लाईफ मिनिंग. काल जवळपास आपण 1.5 तास यावरती बोललेलो आहोत. वी हॅड डिस्कशन. वी लर्न लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे आज आपण यावरती जास्त टाइम स्पेंड नको करायला. गोल्स आर द फ्युअल इन द फर्नेस ऑफ अचिव्हमेंट. फर्नेस म्हणजे भट्टी, अचिव्हमेंट म्हणजे आपण जे काय अचीव्ह करतो ते. अराइज अवे कॅन स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. जोपर्यंत आपले ध्येय साकार होत नाही तोपर्यंत थांबू नका, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. ओके फाईन. की आपल्यापैकी किती जण सिरियस आहेत? लेट मी चेक. जे सिरियस आहेत त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा. ओके. बिकॉज आय शुड मेंटेन आय कॉन्टॅक्ट विथ यू. आय शुड अंडरस्टँड व्हॉट आर यू एक्झॅक्टली डुईंग देअर. काही जण अगदी निवांत झोपून सेशन ऐकतात. तर उद्यापासून कदाचित नेक्स्ट सेशनपासून एक रूल असेल की ज्यांचे कॅमेरे बंद असतील त्यांना आपण सेशनमध्ये अलाव करणार नाही आहे. बिकॉज मला सी दिस इज व्हेरी प्रॅक्टिकल सेशन. प्रॅक्टिकल सेशनमध्ये मी स्वतः नोट्स घेऊन बसतो, नोटबुक, पेन. ओके. मलाही काही नवीन ॲक्टिव्हिटीज, नवीन गोष्टी आठवत असतात. सो कॅमेरा ऑफ ठेवून आपल्याला जे अचीव करायचं ते आपण अचीव करू शकणार नाही. सो आय वुड रिक्वेस्ट यू की कीप युअर कॅमेरा ऑन. ओके. ज्यांना ज्यांना आत्ता शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन ठेवा. ज्यांना शक्य नाही आहे सो प्लीज ट्राय युअर बेस्ट. ओके. कोणाकोणाचे कॅमेरे चालू आहेत बघूयात. ओके. अभिजित सावंत, सिद्धार्थ, महेंद्र खरात सर. ओके. इथे आहेत दीपक सर. ओके. दीपक मोगे, देर आर 2 दीपक. दीपक सी, दीपक मोगे, बंडोपंत कंक, विजय चव्हाण. ओके. सनी काळभोर, ग्रेट. अंगद सर, व्हेरी नाईस. एक लक्षात घ्या, फक्त माझी रिक्वेस्ट आहे,
आपण सगळेच, हां, बऱ्यापैकी तुम्ही सगळे घरी बसून अटेंड करत असाल. काही जण ऑफिसमध्ये असतील. मी माझ्या बारामतीच्या क्लिनिकमध्ये आहे. अ, माझं घर इथून हार्डली 1.5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मी घरून सुद्धा हे सेशन अटेंड करू शकलो असतो, कंडक्ट करू शकलो असतो. परंतु जे व्हायब्रेशन्स मला तुम्हाला द्यायचे आहेत, सेशनमध्ये जो फील यायला पाहिजे, जो सिरियसनेस पाहिजे, तो घरातून नसतो. राईट. सो मी अगदी माझ्या घरी दौंडला सुद्धा ज्यावेळेस मी सेशन घेतो, मी हॉलमध्ये बसून बेडरूममध्ये बसून सेशन घेत नाही. मी थेरपी सेशनसाठी एक स्पेशल रूम केलेली आहे. सो माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की सो प्लीज तुम्ही तुमचे कॅमेरा चालू ठेवा. ओके, फाईन, ग्रेट. आणि जे घरी आहेत अगदी निवांत, बनेनवरती बसले असतील, सो प्लीज टी शर्ट वगैरे घालून बसा, कारण आपल्या सेशनमध्ये लेडीज पण आहेत. थोडंसं सिरियसनेस असायला हवं. ओके, चलो, नो प्रॉब्लेम. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, निवांत, नो प्रॉब्लेम. ग्रेट. चला, अजून बघूयात किती जणांचे कॅमेरा ऑन आहेत. सो मी तुम्हाला एवढे डॅम शुअर आज सांगू शकतो, खात्रीने सांगू शकतो की आपण जे काही टाईम मॅनेजमेंट आज शिकणार आहोत, तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा शिकला नसाल, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. ओके, अपर्णा चव्हाण मॅम, संदीप चौघुले सर, ओके, ज्यांचे ज्यांचे कॅमेरे चालू आहे त्यांचे मी नावं घेतोय. ओके, फाईन. ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी कॅमेरा चालू ठेवा. कीप युअर व्हिडिओ ऑन. ओके, फाईन. चला, कालचंच थोडंसं आपण परत रिकॅप करूयात. टू अचीव गोल्स आपल्याकडे काही गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यापैकी आहे डिझायर, स्ट्रॉंग डिझायर, बिलीफ सिस्टीम, स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातलं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटीज, मी बोललो ना की फक्त 3% अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात. 97% अपॉर्च्युनिटीज आपल्याला ग्रॅप करावे लागतात. विजनरी माइंड असणं गरजेचं आहे. विजन असणं गरजेचं आहे. प्लॅनिंग्ज असणं गरजेचं आहे. प्लॅनिंगसोबतच मी तुम्हाला बोललो होतो, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, असिस्टिंग, कंट्रोलिंग, डिरेक्टिंग, हे जे कंपनीज आहेत, मोठे मोठे नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीज, ओके, हे या गोष्टींवरती डिपेंड आहे. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, असिस्टिंग, कंट्रोलिंग अँड डिरेक्टिंग. MBA मध्ये अगदी ह्या 2 वर्षांमध्ये फक्त या 5-6 गोष्टी शिकवल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे दॅट इज कमिटमेंट. हे आपण काल शिकलो होतो की कमिटमेंट असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट करताना कमिटमेंट करा. अगदी सेशनला बसताना सुद्धा मेक अ कमिटमेंट विथ युअर सेल्फ. स्वतःशी कमिटमेंट करा की मी सेशनला बसताना पाण्याची बॉटल घेऊन बसेल, पाण्यासाठी मला उठावं लागणार नाही. आय विल टेक पेन, आय विल कीप पेन विथ मी, आय विल कीप अ डायरी विथ मी. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवून तुम्ही बसत चला. सिरियसली हे सेशन तुम्ही ऐकत चला. यू हॅव टू लिसन इट व्हेरी सिरियसली. कारण आज आपण जे शिकणार आहोत दॅट इज मोर अँड मोर इम्पॉर्टंट फॉर यू. ओके, चला थोडंसं पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे, ओके, काल आपण स्मार्ट सुद्धा शिकलो होतो. स्मार्ट म्हणजे काय? S स्टँड्स फॉर स्पेसिफिक. आपल्याला जे बनायचं आहे ते स्पेसिफिक असणं गरजेचं आहे, मेजरेबल असणं गरजेचं आहे, अचिवेबल असणं गरजेचं आहे, रिअलिस्टिक म्हणजे रिलेव्हंट असणं गरजेचं आहे, आणि टाइम बॉन्डेड असणं गरजेचं आहे. ओके, फाईन. तर तर ह्याच्यामध्ये मेजरेबलचा एक्झॅक्टली काय रोल आहे? मेजरेबल हा कन्सेप्ट थोडासा. ॲज आय टोल्ड यू की आपण, फॉर एक्झाम्पल, आता मला 2 महिन्यामध्ये आय जस्ट वॉन्ट टू लॉन्च माय ऑनलाईन वर्कशॉप. ओके, मला माझा ऑनलाईन वर्कशॉप लॉन्च करायचा आहे. सो आता एक्झॅक्टली ते वर्कशॉपचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे. आपण म्हणतो की हां, 10% काम झालेलं आहे, 20% काम झालेलं आहे. तसं तुम्ही तुमच्या ध्येयाच्या किती जवळ पोहोचलेला आहात, किती टक्के जवळ पोहोचलेला आहात, हे मेजर करता यायला पाहिजे. डू अंडरस्टँड? अंडरस्टूड सर. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तुमच्याकडे प्लॅनिंग, मी काल बोललो ना की सपोज आपल्यापैकी कुणीतरी इथे टाकलं होतं की 1,000 क्रियापदं पाठ करायचे आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये जर 1,000 क्रियापदं पाठ करायचे असतील, आपल्याकडे 2 महिने असतील, तर 500 वर्ब्स एका महिन्यात व्हायला पाहिजे. 15 दिवसामध्ये ॲटलिस्ट 250 व्हायला पाहिजे. दिस इज कॉल्ड मेजरेबल. काल मी उदाहरण दिलं होतं की दौंडपासून मला पुण्याला यायला, ओके, 80 किलोमीटर आहे डिस्टन्स, आणि माझ्याकडे 80 मिनिटे आहेत. नंतर मी बोललो 40 मिनिटे आहेत. दॅट इज कॉल्ड अ मेजरेबल. ओके, आपल्याला ते मोजता येणं गरजेचं आहे. राईट. येस. ओके, क्लिअर विजय सर? या, येस नेक्स्ट सर. आपण पुढे जाऊयात. कालचा राहिलेला टॉपिक आज थोडा राहिला, जास्त नाहीये, तो आपण कव्हर करूयात. आणि जर तुम्ही इंटरेस्ट दाखवला तर मी पुढचा टॉपिक आज घेईल.
अदरवाईज आपण परत कधीतरी भेटूयात. ओके. इट इज डिपेंड ऑन युअर इंटरेस्ट. आय एम ऑलवेज रेडी. मी अगदी 2-3 तास कंटिन्युअसली तुम्हाला आज बोलू शकतो. नो प्रॉब्लेम एट ऑल. यू ऑल्सो शुड बी रेडी देअर. ओके. चला. ज्यावेळेस तुम्ही गोल सेट करता ना, गोल सेट करत असताना स्वतःला 3 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. चॅट 3 इन द चॅट बॉक्स. कमा टाईप 3 इन द चॅट बॉक्स. ड्रॉप 3 इन द चॅट बॉक्स. 3. 3. प्रणिता, अंगद सर, विजय चव्हाण, रोहित. ओके. अपर्णा मॅम, दीपक, बंडोपंत कंक, स्वाती, सनीस. ओके. काळभोर. ओके. यस फाईन. महेंद्र खरात, अभिजित. ओके. आदित्य पातरकर. ओके. सिद्धार्थ. ग्रेट ग्रेट. ओके. भारत काशी सर. ओके. ज्यांना व्हिडिओ चालू ठेवणं शक्य नाही, ॲटलिस्ट चॅटबॉक्समध्ये तुम्ही जिवंत राहा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. संगीता मॅम, सीमा मॅम, रोहित सर, मिथुन, भारत काशीत सर, सिद्धार्थ कुंभार. ओके. 3. ओके. कोणतेही ध्येय सेट करत असताना स्वतःला हे 3 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. यू हॅव टू लर्न दिस बाय हार्ट. ओके. लर्न दिस बाय हार्ट. नंबर 1 क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा. अगोदर आपण फक्त पहिल्या क्वेश्चनवरती डिस्कस करूयात. व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय एंटायर लाईफ. प्रश्न काय बघा. व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय एंटायर लाईफ. ओके. सचिन तेंडुलकरच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतात, सर व्हॉट इज डिफिकल्ट इन एव्हरीबडीज लाईफ. त्यांचं उत्तर होतं, द टफेस्ट अँड डिफिकल्ट थिंग इज इन एव्हरीबडीज लाईफ इज टू बिकम अन आयडियल. सक्सेसफुल बनणं इज व्हेरी इझी. आयडियल बनणं इज व्हेरी डिफिकल्ट. गेटिंग. सो आपल्याला आपल्या फील्डमधलं आयडियल बनायचं आहे. द फर्स्ट इज व्हॉट. वी हॅव टू बिकम अन आयडियल अँड आयडॉल इन अवर फील्ड. आपल्या क्षेत्रातला आपल्याला बादशाह बनायचा आहे. वी हॅव टू बिकम अ किंग इन अवर फील्ड. ओके. मी दुसऱ्यांच्या नजरेतून नाही म्हणत. दुसरों की नजर में मैं नहीं बोल रहा हूं. खुद की नजर से दुनिया देखनी है. म्हणजे स्वतःच्या नजरेमध्ये आपण किंग असणं गरजेचं आहे. दुनिया काय म्हणते दॅट डझंट मॅटर. फर्स्ट काय आहे. व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय एंटायर लाईफ. मला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये काय बनायचं आहे. आणि हे जे आहे ना, तुम्हाला एका शब्दात सांगता यायला पाहिजे. वाक्यात, पॅराग्राफमध्ये नाही. आय टोल्ड यू यस्टरडे. वाक्यामध्ये, पॅराग्राफमध्ये नाही. तुम्हाला एका शब्दात सांगता यायला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू बी अ डॉक्टर, डॉक्टर इज युअर गोल. इफ यू वॉन्ट टू बी अ डेंटिस्ट, डेंटिस्ट इज युअर गोल. इफ यू वॉन्ट टू बी अ पॉलिटिशियन, पॉलिटिशियन इज युअर गोल. राईट. इफ यू वॉन्ट टू बिकम अ टीचर, दॅट इज युअर गोल. पण त्याच्यासमोर तुम्हाला काय टाकायचं आहे. आयडियल टीचर. आयडियल टीचर. ओके. देर आर सो मेनी ॲडव्होकेट्स. खूप ॲडव्होकेट्स आहेत. अगदी दिवसाला 500 कमवणारे आहेत. अगदी दिवसाला करोड रुपये कमवणारे पण आहेत. पब्लिक एवढ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणाचे नावं घेऊ नाही शकत. असे बरेच लोक आहेत. दे आर अर्निंग्ज इन करोड्स. आणि काही असे ॲडव्होकेट्स आहेत, क्लायंटच्या मागे कोर्टाच्या बाहेर वेट करत बसावं लागतं. दे जस्ट बेग फॉर द क्लायंट्स. असे पण आहेत. सो आय एम टॉकिंग अबाउट ऑर्डिनरी ॲडव्होकेट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲडव्होकेट. आपल्याला ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रातलं आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पर्सन बनायचं आहे. देर आर सो मेनी हिप्नोथेरपिस्ट इन महाराष्ट्र, इन इंडिया. बरेच हिप्नोथेरपिस्ट आहेत महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये, भारतामध्ये. पण ते फक्त हिप्नॉसिस शिकवतात. बट आय जस्ट वॉन्ट टू गो बियॉन्ड दॅट. मला त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जायचं. आय वॉन्ट टू चेंज बाय हिअर. नथिंग इज गोइंग टू चेंज अंटिल यू चेंज फ्रॉम हिअर. इथून बदलायचं आहे. आय जस्ट वॉन्ट टू चेंज यू अँड माय सेल्फ फ्रॉम हिअर. त्यामुळे मी हे सेशन्स घेतोय. सो मी स्वतःला ऑर्डिनरी हिप्नोथेरपिस्ट समजत नाही. आय कन्सिडर माय सेल्फ एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातलं तुमचं ते प्रोफेशन असेल, ते गोल असेल, आणि त्यासमोर तुम्ही एक प्रिफिक्स ऍड करणार आहात. प्रिफिक्स इज व्हॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. लक्षात येत आहे. आजपासून स्वतःला म्हणायचं, आय एम एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी हिप्नोथेरपिस्ट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एव्हरीथिंग इज एक्स्ट्रा. आपल्याकडे कमी काहीच नाही आहे. एव्हरीथिंग आपल्याला जे मिळते त्याच्या कैक पटीने आपण जास्त देण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज व्हॉट. द लॉ ऑफ गिव्हिंग. एक्स्ट्रा. सो तुम्हाला एका शब्दामध्ये तुमचे गोल डिस्क्राईब करता यायला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू बिकम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट क्वेश्चन इज क्लिअर टू एव्हरीवन. सगळ्यांना पहिला क्वेश्चन क्लिअर आहे. इफ इट इज क्लिअर,
ओके, चॅट येस. बॉक्समध्ये यस यस और सी टाईप करा. या, यस, ओके फाईन. या, आता हे प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डायरीमध्ये लिहिलेला आहे, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, अँड यू हॅव रिटन द अँसर ऑल्सो. तुम्ही आन्सर सुद्धा त्याचं लिहिलेलं आहे. एका शब्दात पुढे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍड करा. माझं एक 3 तासाचं सेशन आहे, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हे आपण ह्या 10 सिक्रेट्स नंतर शिकणार आहोत, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. मी तुम्हाला त्या दोघांमधला डिफरन्सेस सांगणार आहे. किती जणांनी माझा तो कोर्स केला, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी? जुनी मंडळी असतील तर ऐश्वर्या हॉलमध्ये मी शिकवलं होतं. ओके, मला वाटतं इथे अंगद सर आहेत. ओके, ज्यांनी ज्यांनी केलेलं ते चॅटबॉक्समध्ये यस किंवा मी असं टाईप करा, चॅट मी इन द चॅट बॉक्स. संगीता मॅम, ओके. ओके, बरेच जण आहेत, अंगद सर, ओके. एक 3 तासाचं सेशन आहे, बट मी ते तुम्हाला एका तासामध्ये खूप छान शिकवू शकतो, ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो तुम्ही स्वतःला जज कराल की तुम्ही ऑर्डिनरी आहात की एक्स्ट्रा ऑर्डिनरी. असे 20 पॉईंट्स माझ्याकडे आहेत. ओके, विल कम टू द पॉईंट. व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय एंटायर लाईफ. मला माझ्या पूर्ण एंटायर लाईफमध्ये काय बनायचं आहे. तुम्ही उत्तर लिहिलेलं आहे. दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. वेन आय वॉन्ट टू बिकम. ॲज आय टोल्ड यू की तुमच्याकडे डेट असणं गरजेचं आहे, डे असणं गरजेचं आहे, टाइम सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे 1 जानेवारी 2026 दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी. एवढं परफेक्ट असलं पाहिजे. कोणती गाडी? XYZ. एवढं परफेक्ट असलं पाहिजे. टाइमचं इकडे तिकडे होऊ शकतं, डेटचं इकडे तिकडे होऊ शकतं, पण तुम्ही तुमचे एफर्ट्स कंटिन्युअस कन्स्टंटली एफर्ट्स ठेवणार आहात. ज्यावेळेस तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असेल, यू विल बी अलाइव्ह, तुम्ही जिवंत असाल. ओके, सेकंड इज वेन आय वॉन्ट टू बिकम. मोटिवेशनच्या भरात लगेच तुम्ही डेट टाकू नका. ओके, विचार करा, गिव्ह टाइम टू युअर सेल्फ. ओके, इंट्रोस्पेक्शन करा, आत्मपरीक्षण करा, स्वतःसोबत डिस्कस करा. हॅव अ सेल्फ डिस्कशन, हॅव अ सेल्फ टॉक. ओके, सगळ्यांनी सेल्फ टॉक चॅटबॉक्समध्ये टाका, सेल्फ टॉक. You have to self talk. You have to talk with yourself. Self talk. Drop a self talk in the chat box. Self talk. Angad sir, Pranita ma'am. Okay, great. चॅट बॉक्समध्ये आपल्याला कंटिन्युअसली टाईप का करायचं? बिकॉज वी हॅव टू बी ऍक्टिव्ह इन द सेशन. अदरवाईज तिथे तुम्ही झोपलात काय मला लक्षात येणार नाही. ओके, ग्रेट. विल कम टू द थर्ड पॉईंट. दिस इज व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. याला मात्र तुम्हाला उत्तर एका शब्दात नाही लिहायचं आहे. याच्यासाठी कदाचित तुम्हाला एक नोटबुक लागेल, 2 नोटबुक्स लागतील, 3 नोटबुक्स लागेल, 50 पेजेस लागेल, 100 पेजेस लागतील, 200 पेजेसही लागू शकतं. तिसरा प्रश्न आहे, हाऊ कॅन आय बिकम, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ कॅन आय बिकम. ओके, हाऊ कॅन आय बिकम. एक्सक्यूज मी. हाऊ कॅन आय बिकम. याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे लक्ष देऊ नये का? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्टेप्स. ओके, मी जस्ट आय विल कीप ऑन टेलिंग यू. जे जे तुम्हाला शक्य आहे राईट डाऊन करणं ते तुम्ही राईट डाऊन करा. सगळ्यात महत्वाचं आहे गुरु, मास्टर्स, मेंटर्स. गुरु, आयडियल असणं गरजेचं. आपल्यासमोर कोणीतरी आयडियल पाहिजे. तुमच्या क्षेत्रातला तज्ज्ञ कोणीतरी असू शकतो. तुम्हाला त्यांच्यासारखं बनावंसं वाटलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला कोणाकडे बघून त्यांच्यासारखं बनावंसं वाटत नसेल तर तुम्ही काहीच बनणार नाही आहात. यू शुड फील दॅट आय वॉन्ट टू बिकम लाईक दॅट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेटिंग? सो तुम्हाला तुमचे आयडियल व्यक्ती कोण आहेत त्यांच्याबद्दल लिहायचं आहे. यू कॅन राईट डाऊन देअर नेम. आणि त्यांच्या क्वालिटीज काय आहेत. यू हॅव टू टॉक अबाउट, डिस्कस अबाउट ओनली क्वालिटीज, नॉट ड्रॉबॅक्स. जगात प्रत्येकाला ड्रॉबॅक्स आहेत. डोंट फोकस ऑन ड्रॉबॅक्स. प्रत्येकाला आहेत. आपल्या क्षेत्रातला कोणीतरी तज्ज्ञ असेल किंवा आपल्या क्षेत्रातला असा व्यक्ती की जो आता मार्केटमध्ये बहुत धूम मचा रहा है, म्हणजे खूप
मोठं काम करतोय, तो मोठ्या लेवलला काम करतोय, असं कोणी आहे का? जर अशी असतील तर 4-5 लोकांची तुम्ही नावं लिहा. माझ्या क्षेत्रामध्ये कोणी असेल तर मी 4-5 लोकांची नावं लिहिन. आणि ते काय करतायत, व्हॉट आर दे डुईंग ऑन कंटिन्युअस बेसिस, ते आपण करायचं. ते काय करतायत, व्हॉट आर दे डुईंग, तेच आपण करायचं. डोंट डू व्हॉट दे आर नॉट डुईंग एट ऑल. ते जे करत नाहीयेत ते आपण नाही करायचं. रिपीटिंग अगेन, अशी लोकांची लिस्ट काढा जे तुमचे आयडियल आहेत किंवा तुम्हाला त्यांच्यासारखं बनायचंय, किंवा आपल्या क्षेत्रात, तुमच्या क्षेत्रामधले ते आता तज्ज्ञ मंडळी आहेत, एका मोठ्या हायर पोझिशनला ते पोहोचलेले आहेत. त्यांनी काय केलं, व्हॉट हॅव दे डन, आपण ते करत राहायचं, तेच करायचं. आणि ते काय काय करून पर्यंत पोहोचलेले आहेत, मेक अ लिस्ट ऑफ दॅट. अँड डू नॉट फोकस ऑन देअर प्रेझेंट ओनली, सी द पास्ट. प्रेझेंट बघू नका. हा. प्लीज प्लीज प्लीज, कोण आहे रवी सर, चेक करा प्लीज. तुमचा माईक म्यूट करा प्लीज. एखाद्या व्यक्ती, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणेल की फॉर एक्झाम्पल शाहरुख खान. शाहरुख खानचा प्रेझेंट आपण बघतोय. कॅन वी सी हिज 20 इयर्स, लास्ट 25 इयर्स, हिज डेडिकेशन, हिज हार्डवर्क? हे नाही बघत आपण. माझेही मित्र मला म्हणते, काय यार, काय यार, तू एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो, गाडी वगैरे एव्हरीथिंग, टीव्ही वरती येतोस, मस्त पैसा छापतोस. दे आर लुकिंग प्रेझेंट. 8 मार्च 2009 पासून मी काय केलंय, दे आर नॉट लुकिंग ॲट दॅट. अँड आय डोंट एक्सपेक्ट. मी तुम्हाला शिकवतो, यू हॅव टू सी देअर पास्ट. यू हॅव टू सी हाऊ दे हॅव स्टार्टेड अँड व्हॉट थिंग्स दे हॅव बीन डुईंग टिल द डेट. ते काय करत आलेले आहेत. अँड डोंट लर्न फ्रॉम देअर सक्सेस, लर्न फ्रॉम देअर फेल्युअर्स. लक्षात येत आहे? अमिताभ बच्चनचं सक्सेस खूप मोठा आहे. फेल्युअर 2-3च आहेत, पण त्या 2-3 फेल्युअरमुळे आज अमिताभ बच्चन एवढा मोठा आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे आहे. अगेन आय एम कमिंग टू द थर्ड क्वेश्चन, हाऊ कॅन आय बिकम, मला काय बनायचं आहे. इफ आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट हिप्नोथेरपिस्ट इन इंडिया, तर मला ती लिस्ट काढावी लागेल की इंटरनॅशनल लेवलला कोण कोण मोठे आहेत, ते काय करतायत. अँड एक्स्ट्रा माईल काय करू शकतो. एक्स्ट्रा माईल म्हणजे काय, बाकीचे थेरपिस्ट फक्त एक 10 गोष्टी देतात, मला अजून पुढे 10 एक्स्ट्रा ऍड करून द्यावे लागेल. आय वॉन्ट टू गिव्ह एक्स्ट्रा. ओके, आय एम टेलिंग यू द स्टेप्स. नंबर 1 स्टेप इज व्हॉट, सिलेक्ट अ गुरु. गुरु असणं गरजेचं आहे. ओके. अँड डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू टेल यू, जर गुरु नसेल, जिवंत गुरु नसेल, तर देर आर ऑप्शन्स लाईक बुक्स, गुगल, चॅट जीपीटी. कमॉन, खूप सुंदर सगळ्या गोष्टी मिळत आहेत आपल्याला. फक्त ह्याच्यासाठी काय लागतं माहितीये, कन्सिस्टन्सी लागते आणि डिसिप्लिन लागतं. एव्हरीथिंग इज देअर ऑन चॅट जीपीटी, एव्हरीथिंग इज देअर. गो टू द चॅट जीपीटी अँड आस्क हिम अबाउट द टाइम मॅनेजमेंट. इट कॅन गिव्ह यू व्हेरी डीपली, व्हेरी ब्रीफली. पण जर आपल्यामध्ये एक डेडिकेशन नसेल, डिसिप्लिन नसेल, कन्सिस्टन्सी नसेल, मोटिवेशन फक्त, मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये बोललो होतो, लास्ट टू लास्ट सेशनमध्ये, मोटिवेशन इज टेम्पररी, हॅबिट इज परमनंट. हॅबिट इज परमनंट. डिअर फ्रेंड्स, आज मी खूप ट्रॅव्हलिंग केलंय, आय हॅव डन लॉट ऑफ थिंग्स टुडे, खूप थकलेलो आहे. बट नो, आय कांट गिव्ह द रिझन. सी, इफ यू वॉन्ट टू गिव्ह अ रिझल्ट, डोंट गिव्ह रिझन्स. आपल्या ध्येयामध्ये तेच आहे. हाऊ कॅन आय बिकम, याच्यासाठी एक आहे, एक आयडियल तुमच्या क्षेत्रातला कोण आहे ज्याला तुम्हाला फॉलो करावं असं वाटतं, ती व्यक्ती काय करते तेच करा. तिथे पोहोचण्यासाठी त्या व्यक्तीने काय काय केलेलं आहे तेच करा. डोंट डू अपार्ट फ्रॉम दॅट. क्लिअर? येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आज फक्त आपण सक्सेसफुल लोकांचं प्रेझेंट बघतो. वी हॅव टू सी द बिगिनिंग गाईज. हाऊ हॅव दे स्टार्टेड, what things they have been doing till the date. And it's not simple, guys. It's not easy. It's very tough task. एवढं सोपं नाहीये. कन्सिस्टंट ह्या इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहतात ना, इट्स नॉट अ जोक.
दे किल themselves for their dreams. डोंट टेक वर्ड टू वर्ड. द किल दे मीन्स वॉट? ते स्वतःला एवढा त्रास करून घेतात ना, ती त्रासाची सवय त्यांना लागलेली असते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्या बेसिसवरती तुम्हाला सेल्फ टॉक तयार करायचा आहे. माझं एक यावरती एक सेल्फ टॉक आहे: नो कॉम्प्रोमाइजिंग गोल्स. नो कॉम्प्रोमाइजिंग गोल्स. ध्येयाच्या बाबतीत तडजोड नाही. नो कॉम्प्रोमाइज विथ ड्रीम्स. स्वप्नांच्या बाबतीत तडजोड नाही. वन्स इट डिसाइडेड, इट्स डिसाइडेड. देर इज नो बार्गेनिंग एट ऑल. तिथे बार्गेनिंग नको आहे आपल्याला. एकदा ठरवलं की मला या लेवलला पोचायचं आहे, वी हॅव टू बी देअर. आणि त्याच्यासाठी स्टेप्स काय लागतात, दॅट इज इम्पॉर्टंट. देर आर टू टाइप्स ऑफ गोल्स. एक आहे शॉर्ट टर्म गोल, दुसरा आहे लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय? येणाऱ्या 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये. हे शॉर्ट टर्म गोल आहे. लॉंग टर्म गोल म्हणजे काय? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, येणाऱ्या ह्या वर्षांमध्ये मला लॉंग टर्म गोल, माझा लॉंग टर्म गोल काय आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. आपल्याकडे प्लॅन्स असले पाहिजे. प्लॅन्स असले पाहिजे. मग तुमच्याकडे जे ध्येयाची लिस्ट आहे, त्यातले शॉर्ट टर्म कोणते आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या: डोंट बिकम इमोशनल वाईल सेटिंग युअर गोल्स. गोल सेट करताना इमोशनल बनू नका. बी व्हेरी रॅशनल. खूप रॅशनल बना. इमोशनल बनू नका. बी व्हेरी प्रॅक्टिकल. बी व्हेरी प्रॅक्टिकल. भावनेच्या भरात जाऊन हा मी 100 करोड करणार नाही. अगोदर तू 1 लाखाचा प्लॅन ठेव, मग 2 लाखापर्यंत जा. हळूहळू हळू तू पुढे जा. मला वाटतं मी माझ्या जवळच्या लोकांनाही मी सांगितलंय हाऊ आय स्टार्टेड अर्निंग. सुरुवातीला मी 4,000, नंतर 10,000चं टार्गेट, मग बऱ्याच गोष्टी आहे. ऑन कॅमेरा नाही बोलता येणार मला इथे. सो थिंग्स आर गोइंग ऑन व्हेरी नाईसली. गेटिंग? द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय लाईफ. मला काय बनायचं एका शब्दात, आणि तिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी शब्द वापरायचा. ऑर्डिनरी बनायचं नाही आपल्याला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. बॉलिवूडमध्ये खूप मोठे मोठे हिरोज आहेत, बट काही असे ठराविक आहेत की ते कंटिन्युअसली अगदी आपल्या माझ्या जन्मापासून काही जण आहेत. फॉर एक्झाम्पल अजय देवगण आहे, शाहरुख खान आहे, सलमान खान आहे, आमिर खान आहे. ते 4-5 मंडळी, अक्षय 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 कुमार आहे. 4-5 मंडळी जी आहेत ना, दे आर प्रोड्युसिंग द रिझल्ट कन्सिस्टन्टली. कॉन्स्टंटली चालू आहे. दे आर कमिंग विथ न्यू प्रोजेक्ट्स. दे हॅव ड्रीम्स, दे हॅव विजन, दे हॅव मिशन. आणि बाकीचे असे बरेच लोक आहेत, दे डोंट डू एनिथिंग. दे हॅवंट डन एनिथिंग. अँड टुडे दे आर नो वेअर एट ऑल. आणि काही त्या आपलं पण त्या नोकियासारखं नाही झालं पाहिजे. एक काळ असा होता की नोकिया म्हणजे सगळीकडेच होतं. आता नोकियाने कुछ नाही किया, नोकिया असं झालंय. राईट? आपल्या बाबतीत तसं नाही झालं पाहिजे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड क्वेश्चन इज हाऊ कॅन आय बिकम. माझ्याकडे ते प्लॅन असणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं फास्ट ट्रॅकमध्ये सांगतो. माझ्यासमोर काही कसलीच लिस्ट नाहीये हाऊ कॅन आय बिकम साठी. मी जे केलंय ते मी तुम्हाला सांगते. इथून येत आहे बाय हार्ट. नंबर 1, व्हॉट काइंड ऑफ बुक्स आय मस्ट रीड. लिहून घ्या. व्हॉट काइंड ऑफ बुक्स आय मस्ट रीड. व्हॉट काइंड ऑफ सराउंडिंग आय मस्ट मेक. सराउंडिंग म्हणजे आपल्या अवतीभोवती काय सराउंडिंग असणं गरजेचं आहे. व्हॉट काइंड ऑफ फ्रेंड्स आय शुड मेक. व्हॉट काइंड ऑफ बुक्स आय शुड रीड. व्हॉट काइंड ऑफ सराउंडिंग आय शुड मेक. माझ्या अवतीभोवतीचं सराउंडिंग मी कसं तयार केलं पाहिजे. सराउंडिंग खूप छान प्रकारे तयार करता येतात. तुम्ही गोल चार्ट्स लावू शकता, अफर्मेशन स्टिक करू शकता, वॉलपेपर ठेवू शकता. किती जणांनी माझा वॉलपेपर बघितलाय मोबाईलचा? ओके. अंगद सर, राईट. जे पुढचे जे टार्गेट्स आहेत, अंगद सर, आय हॅव चेंज माय वॉलपेपर. आय हॅव कम्प्लिटेड दॅट त्याचा टार्गेट. स्क्रीनशॉट काढून शेअर करा ना. स्क्रीनशॉट नाही, काढून आय शेअर हॅव करा. कम्प्लिटेड दॅट टार्गेट. अंगद सर मला, म्हणजे अंगद सरांना माझं टार्गेट माहिती आहे. आय हॅव चेंज दॅट इन दिवाळी. सर ओके, दिसत आय हॅव नाही. चेंज. स्क्रीनशॉट काढून शेअर करा. देर इज वन मंत्रा. ओके. ओके. मी तुम्हाला पर्सनली सांगेल तो मंत्रा काय आहे. आणि आय बिलीव्ह इन गॉड. आणि तिथे एक वॉलपेपर, हे दिवाळीला मी ठेवलेलं आहे. बट मी जनरली काय, नॉर्मली काय असतं, माझ्या वॉलपेपरला माझं पुढचं टार्गेट असतं.
ओके. आणि दॅट टार्गेट आय हॅव डन, त्यामुळे मी हा वॉलपेपर ठेवला आहे. इट इज माय नॉर्मल वॉलपेपर. टार्गेट असेल तर मी तो वॉलपेपर सेट करतो, आणि टार्गेट कंप्लीट झालं, दिस वॉलपेपर आय कीप. क्लिअर? या. Yes, yes. ग्रेट. चलो, हाऊ कॅन आय बिकम, कोणते पुस्तकं वाचले पाहिजे, कशा प्रकारचे मित्र आपण आपल्या जवळ पाहिजे, आपण कोणत्या कोणत्या सराउंडिंग मध्ये असलं पाहिजे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, कोणत्या सवयी आपण लावल्या पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट काइंड ऑफ हॅबिट्स आय शुड एक्वायर. कोणत्या सवयी. इंग्लिश वीक असेल तर इंग्लिशमध्ये बोलायची सवय. समोरचे हसतील, नो प्रॉब्लेम एट ऑल. सुरुवात अशीच असते, तोडकं मोडकंच असतं. कोणत्या सवयी, सकाळी उठण्याची सवय, व्यायाम करण्याची सवय, लॉट ऑफ थिंग्स आर देअर. साखर न खाण्याची सवय, चहा न घेण्याची सवय, नो अल्कोहोल, नो स्मोक, सवयी आहेत त्या गोष्टी. इंसान अपने आदतों का शिकार होता है. वी आर द विक्टिम्स ऑफ अवर हॅबिट. कोणत्या सवयी, सवयी फार महत्वाच्या आहेत. तुमच्या सवयीच तुम्हाला सक्सेसफुल बनवणार आहेत, आणि तुमच्या सवयीच तुम्हाला अनसक्सेसफुल बनवणार आहेत. व्हॉट काइंड ऑफ हॅबिट्स आय शुड मेक और आय शुड एक्वायर. कोणत्या सवयी मी स्वतःला लावल्या पाहिजे. ओके. कोणत्या सवयी असल्या पाहिजे, जनरल गोष्टी सांगेल मी, जनरल मी बोलेल. नंबर वन, सगळ्यात महत्वाचे आहे पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड. तो पुढचा टॉपिक आहेच, मी तो कव्हर करणार आहे डीपमध्ये. पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. आपल्या मनासारखं काहीच घडणार नाहीये. नथिंग इज गोइंग टू हॅपन. एक्सटर्नल वर्ल्ड काही घडू शकतं, माझ्या इंटरनल वर्ल्डमध्ये त्याला रिस्पॉन्स कसं द्यायचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिस्पॉन्स कसा द्यायचा, याला एक सायकोलॉजीमध्ये एक थेरपी आहे, REBT म्हणतात त्याला, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. ही आपण खूप डीपमध्ये शिकणार आहोत. सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये REBT टाईप करा, म्हणजे तुमच्याही लक्षात राहील. REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. आपण रिस्पॉन्स कसा द्यायचा, REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. ओके. अगदी जवळपास 3-4 सेशन त्याच्यावरती आपले होतील. REBT. CBT म्हणून एक असते, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, ती पण आपण शिकूयात. सेल्फ टॉक थेरपी म्हणून आहे, ती पण आपण शिकूयात. वॉटर थेरपी आहे, मिरर थेरपी आहेत. जेवढा तुम्ही मला वेळ द्याल, मी तर देण्यासाठीच बसलोय. ओके. पण आपण डीपमध्ये REBT शिकणार आहोत. हे अगोदर आपण 10 सिक्रेट शिकणार आहोत, त्याच्यानंतर ऑर्डिनरी वर्सेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी, नंतर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. ओके. माझं खूप मोठं चॅलेंज तुम्हाला असणार आहे. आत्तापर्यंत एवढ्या डीपमध्ये तुम्ही शिकला नसाल, एवढ्या डीपमध्ये आय एम गोइंग टू टीच यू. आता आपण जे पुढं टाइम मॅनेजमेंट शिकणार आहोत, ते एकदम डीपमध्ये शिकूयात. पुढचे सगळे टॉपिक डीपमध्ये शिकूयात. थँक्यू आदित्य. ओके. पुन्हा मी रिपीट करतोय, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, कोणत्या प्रकारच्या मित्र मैत्रिणी, पुस्तकं वाचले पाहिजे, कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघितले पाहिजे, कोणत्या प्रकारचे ऑडिओज. व्हॉट थिंग्स आय शुड फीड माय माइंड. व्हॉट थिंग्स आय शुड फीड माय माइंड, फीड माय ब्रेन. मी माझ्या ब्रेनला काय फीडिंग केलं पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज इम्पॉर्टंट. इफ यू आर कंटिन्युअसली वॉचिंग, तुमच्या क्षेत्रातले तुम्ही व्हिडिओज बघत असाल, ऑडिओज ऐकत असाल, बुक्स वाचत असाल, देन यू आर गोइंग टू बिकम सक्सेसफुल ॲट एनी कॉस्ट. कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे पोहोचणारच आहात. बिकॉज आय टोल्ड यू दॅट, फर्स्ट ऑफ ऑल वी मेक अवर हॅबिट्स, देन हॅबिट्स मेक अस. हे लक्षात ठेवा. अगोदर आपण आपल्या सवयी बनवतो, नंतर सवयी आपल्याला बनवतात. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. पुस्तकं, मित्र, सराउंडिंग, व्हिडिओज, ऑडिओज, बुक्स, हे जे काय असेल, हे सगळं काय आहे, हाऊ कॅन आय बिकम, याच्यासाठी तुम्हाला हेल्प करणं. गुरुज, मी तेही सांगतो, जिवंत गुरु नसतील, देर आर सो मेनी थिंग्स. चॅट GPT आहे, गुगल आहे, यूट्यूब आहे, लॉट ऑफ थिंग्स आर देअर. टाइम मॅनेजमेंटचे हजारो व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. पण हजारो बघण्यापेक्षा
दोन तीनच अशा गोष्टी मी सांगतो ते करा. यू विल विन द रेस ऑफ युअर लाईफ गाईज. कारण मी ह्या क्षेत्रात नवीन नाहीये. आय हॅव स्टार्टेड माय करिअर ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर इन 2009, 8 मार्च ऑफ 2009. रात्री झोपेत जरी विचारलं तरी मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, इथपर्यंत क्लिअर. सो फर्स्ट टॉपिक जो आहे गोल सेटिंगचा तो इथे संपलेला आहे. आपण वी विल टेक अ क्वेश्चन आन्सर सेशन ऑफ गोल सेटिंग. त्याच्यानंतर आपण सेकंड सिक्रेटला जाऊयात. चला, विल हॅव अ क्वेश्चन आन्सर सेशन. हा, आज आपण शिकलो हाऊ 3 क्वेश्चन्स वी शुड आस्क युअर सेल्फ टू अचीव युअर गोल. यापैकी 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्न इथे आहेत. त्यापैकी काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, डाऊट्स असतील, यू कॅन आस्क मी. गोल सेट करत असताना 3 गोष्टी ज्याच्यातून 3-4 गोष्टी अशा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. नंबर 1, नेम, फेम, मनी, पीस ऑफ माइंड. ह्या 4 गोष्टी मिळाल्या, तुम्ही जे सेट करताय त्यामध्ये त्या 4 गोष्टी असतील, देन गो गो हेड. नेम, फेम, मनी अँड पीस ऑफ माइंड. लक्ष देत आहे? सगळं आहे पण पीस ऑफ माइंडच नाहीये. सो यू आर इन द रॉंग प्रोफेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. असे बरेच मंडळ आहेत की लाखो करोडोमध्ये अर्न करतात, यु नो, बट दे आर, यु नो, दे आर हॅव्हिंग हार्ट अटॅक्स, लॉट ऑफ थिंग्स. दॅट शुड नॉट बी देअर. देर शुड बी अ इक्वल बॅलन्स लाईफ. ओके, चला, काही क्वेरीज असतील यू कॅन आस्क. हॅलो सर, दीपक बोलतोय. दीपक बोला. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा होता. जसं आपण सांगितलेलं आहे की गोल सेटिंग हे दीपक सर, मी स्मार्ट तुम्हाला असायला थोडंसं पाहिजे. इंटरप्ट करतो. तुमचा हात असा करा, सरळ पुढे, उजवा हात असा करा आणि थोडंसं स्वतःला म्हणा येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. कारण एवढ्या ओके. सगळ्यांमध्ये क्वेश्चन विचारणं यासाठी सुद्धा डेअरिंग लागते, ती तुमच्यामध्ये आहे. ग्रेट. येस दीपक सर, गो ओके. हेड. या. सर, जसं तुम्ही सांगितलंय की गोल शुड बी स्मार्ट. तो म्हणजे रिचेबल पण असायला पाहिजे, रिअलिस्टिक असायला पाहिजे. पण सर, हम्म. आपला आता गोल्स तुम्ही सांगितलेलं आहे की फर्स्टच जे आहे, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम इन माय एंटायर लाईफ. एक तो पण आहे, म्हणजे हम्म. लॉंग टर्मचा एक गोल तुम्ही सांगितलेला आहे. हम्म. आणि एकापेक्षा जास्त सुद्धा गोल असू शकतात, जसे शॉर्ट टर्म गोल्स ऍब्सोल्युटली असतील, असू लॉंग टर्म पण. असू शकतात, राईट. सर, तर मला थोडंसं हे विचारायचं आहे की हे बॅलन्स कसं ठेवायचं की तो एक रिअलिस्टिक सुद्धा वाटायला पाहिजे, आणि तो थोडासा एक म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की जेवढी लिमिट आहे त्या लिमिटच्या वरचा सुद्धा असायला पाहिजे, सो दॅट वी कॅन टेल युनिव्हर्स की हा सध्या तरी, म्हणजे मी जर का बघायला गेलो तर हे असं वाटतंय की थोडंसं अनरिअलिस्टिक आहे, थोडंसं वरचं आहे. पण जर का मी हे परत परत सेल्फ टॉक करत राहील किंवा मी ते मॅनिफेस्टेशन करत राहील तर ते अचीव पण होईल, कारण वी डोंट नो की नेचर आपल्याला काय रिवॉर्ड देईल. तर ते बॅलन्स कसं ठेवायचं सर? सी, तुमचे 2-3 क्वेश्चन्स मिक्स झालेत, त्यामुळे उत्तरं पण मिक्सच होईल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही गोल सेट करत असताना ॲज आय टोल्ड यू की रिअलिस्टिक असलं पाहिजे, इझी टू अचीव असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्यात बरोबर. महत्त्वाचं काय इथे लक्षात घ्या. सपोज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मोबाईल खरेदी करताय आणि तुमच्या समोर एक सॅमसंगचा मोबाईल आहे आणि एक ॲपलचा मोबाईल आहे, आयुष्यातून पहिल्यांदा, आणि ते पण तुम्ही EMI वरती घेताय. सो अगोदर काय घ्याल? कोणता मोबाईल घ्याल? आ, सर, पर्सनली म्हणजे माझं जर का वैयक्तिक म्हटलं तर मी आय आय डोंट बिलीव्ह इन EMI. ओके, मला असं वाटतं की जेवढे पैसे आपल्याकडे आहेत तेवढे तुम्ही खर्च नाही नाही, करायला माझा पाहिजेत. प्रश्न जनरल आहे. ओके. हा. तर येस, द ड्रीम फोन वुड बी आयफोन ओनली, ऍपल. ओके. बट येस. तुम्ही आत्ता या घडीला, म्हणजे सपोज तुम्ही एकदम नॉर्मल पर्सन आहात अँड आय आस्क्ड यू द क्वेश्चन, तुम्ही ॲपल घ्याल की सॅमसंग घ्याल? तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा मोबाईल घेताय. ऍपल ऍपल घेईल. ओके. मी सगळ्यात इट इज स्वस्त फोन डिपेंड घेणार. ऑन इट इज डिपेंड ऑन युअर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. तुम्ही राईट. एखाद्या गोष्टीकडे, तुम्ही ॲपल का सिलेक्ट केलात? कारण तुमचा सेल्फ टॉक आतला काय आहे की आय कॅन इझिली पे द EMI, किंवा मी 1 स्ट्रोकमध्ये पण पे करू शकतो. हा तुमचा आतला सेल्फ टॉक आहे. योर गोल
मी सांगतोय म्हणून ते गोल सेट करू नका. तुमचा आतला सेल्फ टॉक काय आहे त्याच्या बेसिसवरती गोल सेट करा. ओके. लक्षात येत आहे? त्याच्या बेसिसवरती. आता जर हाच प्रश्न मला कोणी विचारला असता ना, की विजय सर तुम्ही तुमच्या आयुष्यातून पहिल्यांदा मोबाईल घेताय, तुमच्यासमोर सॅमसंग आहे आणि ॲपल आहे, तुम्ही कोणता घ्याल? आय वुड हॅव टोल्ड यू ॲपल, सॉरी सॅमसंग. सॅमसंग बोललो असतो. का? कारण मला आय नो थ्री थिंग्स, किंवा कोणतीही गोष्ट घेत असताना सर्वांनी लक्षात घ्या, तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करत असाल तर स्वतःला 3 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट खरेदी करत असाल, यू शुड आस्क युअर सेल्फ. तुमचे खूप पैसे वाचतील ना, मी आता जे बोलणार आहे ना, ते काय म्हणत अनवॉन्टेड एक्सपेन्स करणं ही सवय तुमची एका सेकंदात थांबेल. पुढे जे मी बोलणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेत असताना स्वतःला प्रश्न विचारा की मला ही वस्तू आत्ता या क्षणी गरजेची आहे का? गरजेची आहे का? ओके. ओके. दुसरी गोष्ट, मला ही वस्तू शोभेल का? पेमेंट 15,000, मोबाईल 1.5 लाखाचा. हॅलो. पॉइंट राईट. ओके, मला ही गोष्ट शोभेल का? पॉइंट आणि बनवतील. तिसरी सगळ्यात महत्वाची, मला ही वस्तू गोष्ट परवडेल का? 3 थिंग्स. रिपीटिंग अगेन. ही वस्तू मला आत्ता या क्षणी गरजेची आहे का? डू आय एक्स्ट्रीमली हॅव अ नीड ऑफ दिस थिंग राईट नाव? आणि दुसरी गोष्ट, मला ती शोभेल का? विल इट सूट टू मी? मला ती शोभेल का? आणि कॅन आय बिअर दॅट? मला ती परवडेल का? हे 3 गोष्टी विचारा. आता बघा ना, 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या हातात ऍपलचा मोबाईल असतो. शोभतो का होतो मोबाईल त्यांच्या हातात? नाही. शोभतो का? नाही. बरं नाही. बघा, तिसरा प्रश्न, गरजेची आहे का? नाही. नाही. बरं, त्यांच्या घरच्यांना तो परवडणार आहे का? नाही. नाही. म्हणजे तर ती द्यायला गोष्ट परवडेल. नाही घेतली पाहिजे. अँड डिअर फ्रेंड्स, दिस थ्री थिंग्स आय लर्न फ्रॉम DSK, दीपक सकाराम कुलकर्णी सरांच्या इंटरव्ह्यूमध्ये हे शिकलो मी. जेव्हा त्यांच्यावरती खूप मोठं कर्ज झालं आणि बऱ्याच गोष्टी झाल्या ना, तेव्हा त्यांनी एवढे लाखो करोडो रुपये गेल्यानंतर त्यांना ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या. सो वी आर लक्षात. व्हेरी फॉर्च्युनेट, वी आर व्हेरी लकी. आपलं काहीच गेलं नाही अजून, तरी आपल्याला हम्म. लक्षात येत आहे की आपल्याला ती गोष्ट गरजेची आहे का? नंबर 2, शोभेल का? नंबर 3, परवडेल का? अच्छा. ओके. हा प्रश्न मी वस्तू घेण्याच्या बाबतीत बोलतोय. हम्म. याचा आणि आजच्या टॉपिकशी काही कनेक्शन नाहीये, पण हे तुम्ही 3 प्रश्न स्वतःला विचारा. मला ती शोभेल का? गरजेची आहे का? परवडेल का? तुमचे 3ही प्रश्न उत्तर येस आलं, बिनधास्त तुम्ही ऍपल, डबल ऍपल घ्या, पाइनॅपल घ्या, काय घ्यायचं तो घ्या. डू अंडरस्टँड? आणि काही Yes. 15,000 Yes. सॅलरीने ऍपलचा मोबाईल घेतलाय, रात्री झोप लागत नाही त्याला, EMI जवळ आली की. का बरोबर. घेतलाय? जगाला दाखवायला, आणि शोभतही नाहीये. हम्म. ओके. बट मी अगेन्स्ट नाहीये. ज्यांना खरंच गरजेची आहे एक स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी, त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे. ज्यांची मोठी स्वप्न आहेत त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे. ओके. ज्यांना ती शोभणार आहे त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे. आणि ज्यांना ती परवडणार आहे त्यांनी डेफिनेटली घेतलं पाहिजे. डू अंडरस्टँड? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे माइंडमध्ये, ब्रेनमध्ये ठेवा की एखादी गोष्ट तुम्ही कधीही विकत घ्यायला असाल, गरजेची आहे का? शोभेल का? परवडेल का? 3 प्रश्न विचारा. तिन्हीचे उत्तर येस आले तर ठीक आहे, यू कॅन परचेस. नाही आलं, शोरूमच्या बाहेर यायचं. ओके. राईट. वर्क ऑन दिस 3 थिंग्स. परत नंतर शोरूममध्ये जायचं, ती वस्तू कुठे जाणार नाही. क्लिअर? हा. येस. दीपक सर, कोणतीही गोष्ट डिसाईड करत असताना यू शुड आस्क युअर इन्नर दीपक. आतल्या दीपकला विचारा. यू शुड बिलीव्ह इन आतला दीपक, आतला अंगद, आतला सिद्धार्थ, आतला विजय. लक्षात येतं? जो आतमधून तुम्हाला सांगतो की विजय तू करू शकतोस, दीपक तू करू शकतोस, ओके. अंगद तू करू शकतोस. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का? तो आतला आवाज ना खूप बारीक आवाज असतो, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आपल्याला तो आवाज ऐकू येत नाही. वी डोंट फील दॅट. जेव्हा तुम्हाला तो आतला आवाज ऐकू येईल ना, सो तुमचे डिसिजन शक्यतो चुकणारच नाहीत. कारण तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधून आलेलं ते कम्युनिकेशन आहे. अच्छा. लक्षात येते, आतून आलेलं आहे. टू अंडरस्टँड? गोल सेट करताना हेच करायचं. गोल सेट करत असताना तुम्हाला देर शुड नॉट बी अ क्वेश्चन मार्क, देर शुड नॉट बी अ डाऊट. गोल सेट करत असताना एकच गोष्ट आहे, देर शुड बी अ फेथ. युअर फेथ शुड बी स्ट्रॉंगर दॅन युअर डाऊट्स.
तुमच्या डाऊटपेक्षा फेथ स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही तो गोल सेट करा. राईट. पण माझ्या अनुभवातून सांगतो, खूप मोठी रिस्क घेऊ नका. टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क सुरुवातीला. टेक अ ओके. कॅल्क्युलेटेड रिस्क. लक्षात येते? तुमच्याकडे 20 रुपये असतील, 1 रुपया हरवला काही टेन्शन येणार नाही. तुमच्याकडे 20च रुपये आहेत, अजून 10 रुपये बाहेरून आणलेत, 30 रुपये हरवले, टेन्शन येईल. टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क. फायनान्स मॅनेज करत असताना, फायनान्सच्या बाबतीत गोष्ट डिसिजन घेत असताना मोटिवेशनच्या भरात कधीही घेऊ नका. मी माझ्या आयुष्यात 32-33 लाख रुपये घालवले, त्याच्यानंतर हे लक्षात आलं माझ्या. तुमचे जाऊ नये म्हणून मी सांगतोय. मोटिवेशनच्या भरात कधीही घेऊ नका. मित्राने XUV 700 800 काय 700 XUV घेतली म्हणून तुम्ही लगेच त्याच्यापेक्षा मोठी घ्यायची नाही. कारण मित्राने स्वतःला ते 3 प्रश्न विचारले असतील: गरजेचे आहे का, शोभेल का, परवडेल का? या तिन्ही प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याला यस असेल, मला यस नाहीये ना, सो हाऊ कॅन आय? राईट. डू अंडरस्टँड? तर हे दिस इज व्हॉट ऍक्च्युअली लाईफ स्किल्स. हे जीवन जगण्याचे स्किल आहेत. हे जीवन जगण्याची स्किल. हे बघा, आपल्या शाळेमध्ये ना सगळं शिकवतात, पण जगावं कसं हे शिकवत नाहीत. लक्षात येते? हाच मेन प्रॉब्लेम आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र सगळं आहे है ना. काटकोन असं म्हणतात ना, की शाळेत त्रिकोण, काटकोन, चौकोन शिकवतात, पण दृष्टिकोन शिकवत नाहीत. पॉइंट. लक्षात येत आहे का? सो दिस, आणि येस. हे अनुभवातून येतं. त्यामुळे लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. मला हे म्हणायचंय की तुम्ही कधी पुस्तकाला महत्त्व देऊ नका, लेखकाला महत्त्व द्या. कारण लेखक, पुस्तक एकच आहे तुमच्या समोर, पण लेखकाने हजारो पुस्तक लिहिलेले आहेत. हजारो लिहिलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने टाइम मॅनेजमेंटवरती काम केलं असेल, एक ब्राईन ट्रेसी म्हणून आहेत, ओके, मी तुम्हाला बोललोय की 25 वर्ष त्याने टाइम मॅनेजमेंटवरती काम केलंय. सो 25 इयर्स ही स्पेंड ऑन टाइम मॅनेजमेंट. आणि 25 वर्षामध्ये किती मोठा अनुभव घेतला असेल. आणि तो मी तुम्हाला 1 तासामध्ये शिकवणार. आय एम गोइंग टू टीच इन 1 आवर. तर टाइम मॅनेजमेंट एवढ्या मोठ्या लेवल, एवढ्या नो, तुम्ही यू विल नॉट वेस्ट युअर सिंगल मिनिट, डॅम शुअर गाईज. पण रिअलायझेशन होणं गरजेचं आहे. आतून रिअलायझेशन जेव्हा होईल तेव्हाच ते होणार आहे, अदरवाईज होणार नाही. लक्षात येते? तुम्हाला आतून वाटणं गरजेचं आहे. मी माझ्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे स्पीकर्स ऐकलेत. मोटिवेशन घेणं हे टेम्पररी आहे. स्वतःला प्रश्न विचारणं, आत्मपरीक्षण करणं, कमिटमेंट करणं, की विजय, हा सर काय बोललेत, एखादी वस्तू घेत असताना गरजेची आहे का, परवडेल का, शोभेल का. आता इथून पुढे मी एक डिसिजन घेतो की कोणती वस्तू घेताना हे मी 3 प्रश्न विचारणार आहे. माझं अर्निंग तुम्हाला माहित नसेल, पण मी सॅमसंगचा मोबाईल वापरतो अजून पण. अजून पण. कॅन आय टेल यू वन थिंग? मी प्रत्येक महिन्याला कमीत कमी 5 ॲपल फोन घेऊ शकतो. 5 ॲपल फोन्स. बऱ्याच जणांना माझं अर्निंग माहिती आहे. 5. बट नाही. बरं, पहिला प्रश्न, गरजेचे आहे का? हो, गरजेचे आहे. शोभेल का? अरे, का नाही शोभणार? परवडेल का? का नाही परवडणार? तरी सुद्धा शांत गप्प बसायचं. ओके. याच्यावरती खुश. ह्यातलेच फीचर्स मला नीट वापरता येत नाहीयेत. मला ऑनेस्टली सांगा, वापरतो का आपण सगळे फीचर्स याच्यातले? नाही. नाही. आणि ऍपल बघा, माझा एक एक्सपिरियन्स असा आहे, कदाचित तो चुकीचा असू शकतो, की लोक ऍपल स्वतःसाठी घेत नाहीत, दुसऱ्याने दाखवण्यासाठी घेतात. शायनिंग मारायसाठी. ओके. सो दॅट इज, मी परत म्हणतो, ज्याला ती गरजेची आहे त्यांनी जरूर घ्यायला पाहिजे. ओके. ही हॅज टू टेक दॅट. शोभत असेल नक्की घेतलं पाहिजे, परवडत असेल तर नक्कीच घेतलं पाहिजे. राईट. अगेन वी आर कमिंग टू द क्वेश्चन, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम. एका शब्दामध्ये लिहा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते मंत्रपठण माहिती आहे तुम्हाला? मंत्रपठण. येस. मंत्र, मंत्रपठण. हा ना, येस सर. येस सर. कंटिन्युअसली मंत्रपठण म्हणजे काय, की ना, एखाद्या सपोज ना, कुठल्याही देवाचं असेल ते, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हे की नाही, हे कंटिन्युअसली तो व्यक्ती एवढा त्या मंत्रामध्ये एवढा डीपली तो जातो ना, की काही वेळानंतर मंत्र आणि तो, ते दोघं एकच होतात. तो मंत्र म्हणतोय की मंत्र त्याच्यात आहे. एवढे ते एकमेकांमध्ये काय होतात, विलीन होतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. लक्षात येत आहे? सो आपण येस. आपल्या ध्येयाच्या बाबतीत तसं झालं पाहिजे. दुसरं एक्झाम्पल एक निगेटिव्ह आहे, फक्त शिकण्यासाठी घेऊयात. डोंट टेक इट एनिथिंग फ्रॉम दॅट. दारुडा व्यक्ती, तो दारूशिवाय राहू शकत नाही. हम्म. सुरुवातीला तो एक टोपण पितो, नंतर हाफ ग्लास, मग हाफ बॉटल, मग फुल बॉटल, 2 बॉटल, 3 बॉटल. सुरुवातीला तो दारू पितो, नंतर दारू त्याला पिते.
तसं आपल्या ध्येयाच्या बाबतीत झालं पाहिजे. सुरुवातीला आपण ध्येयाच्या मागे एवढं लागतो, एवढं लागूयात, एवढे लागूयात, आपण थकल्यानंतर ध्येय आपल्या जवळ यायला पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड अ गोल सेटिंग. माझे एक जवळचे मित्र आहेत, ही हॅज डन PhD इन इकॉनॉमिक्स. बारामतीमध्ये TC कॉलेज म्हणून आहे, बरेच जण बारामतीचे आहेत, तिथे ते प्रोफेसर आहेत. ही हॅज डन PhD इन इकॉनॉमिक्स. ते आम्हाला सांगताना सांगायचे, जस्ट डिस्कस करताना, की विजय, पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्यावेळेस आपण पुस्तकांशी बोललं पाहिजे, तेव्हा पुस्तक आपल्याशी बोलतात. हॅलो, हम्म. आपण फक्त वाचायचं म्हणून वाचतो ना. वी शुड स्पीक टू बुक्स, स्पीक विथ बुक्स. वी शुड स्पीक. माझं असं होतं, ब्रायन ट्रेसीचे बुक्स मी जेव्हा वाचतो ना, आय स्टार्ट स्पीकिंग विथ दॅट. तेव्हा ते आपल्याशी बोलतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपले आपले विकनेस, ड्रॉबॅक्स आपले पुस्तकं सांगतात आपल्याला. विदाउट एनी पनिशमेंट, विदाउट एनी हेट्रेट, विदाउट एनी डिमांड. लक्षात येत आहे? सो दिस इज इम्पॉर्टंट. त्यामुळे मेकअप चार्ट, की तुम्हाला काय ते बनण्यासाठी, तिथे पोचण्यासाठी कोणती पुस्तकं लागतात, कोणते गुरुज लागतात, कसं सराउंडिंग लागतं, फ्रेंड्स कसे लागतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आय आय टोल्ड यू दॅट, कोणत्या सवयी आपल्याला आपण लावून घेतल्या पाहिजे. लक्षात येत आहे? फक्त स्वप्न मोठं बघू नका, मोठी कामं पण करा, सुरुवात छोट्याने करा. रिपीट करतोय, मोठी कामं करा, सुरुवात छोट्याने करा. ड्रॉप्स ड्रॉप्स मेक रिव्हर. क्लिअर? येस. Right. चला, अजून काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क. आपला गोल सेटिंग टॉपिक पूर्ण झालेला आहे. क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क. ओके, देर इज अ क्वेश्चन. व्हॉट इफ वी हॅव डिफरंट पर्सनल अँड डिफरंट प्रोफेशनल गोल्स? फाईन, देर आर सो मेनी गोल्स. Personal goal, professional goal. Don't go next, Ravi sir. Don't go next. Personal goal, professional goal, financial goal, educational goal, family goal, spiritual goal. लक्षात येत आहे? बरेच जण माझ्या फेसबुक पेजला किंवा माझ्या पर्सनल अकाउंटवरती बघितलं असेल, की 2-3 days आय वॉज विथ माय फॅमिली मेंबर्स. मी अष्टविनायकला गेलो होतो. दॅट वॉज माय स्पिरिच्युअल गोल. प्रत्येकाचं असू शकतं. फक्त गोल म्हणजे डॉक्टर होणं, इंजिनियर होणं हे नाही आहे. फायनान्शियल गोल आहे, पर्सनल गोल आहे, एज्युकेशनल गोल आहे, येस, रिलेशनशिप गोल आहे, हेल्थ गोल आहे. राईट? या वर्षामध्ये, या 6 महिन्यामध्ये माझं वेट किती असलं पाहिजे, गोल्स आहेत. फक्त डॉक्टर, इंजिनियर होणं, दिस इज नॉट अ गोल. देर इज अ नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इफ वी हॅव अ गोल विदाउट फेम अँड मनी? ओके, प्रत्येकाची एक प्रत्येकाचा ऍस्पेक्ट वेगळा असतो. काहींना फेम म्हणजे सगळं वाटतं. ओके, याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, अटेन्शन ग्रॅबर, अटेन्शन सीकर. हे अटेन्शन सीकर लोकांचा एकच प्रॉब्लेम असतो, त्यांना अटेन्शन हवं असतं. आणि जे अटेन्शन सीकर नाही आहेत ते काय म्हणूयात, पडद्याच्या मागे काम करायला सुद्धा हॅप्पी असतात. ओके, बट वी लिव्ह इन द 21st सेंचुरी. तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असेल तर तुम्ही असे ध्येय सेट करा ज्याच्यातून पैसा नाही आला तरी चालेल. बट मी तुम्हाला हे सांगतोय, दुनिया झुकती है इन फ्रंट ऑफ मनी. बने वाला मनी चाहिए. टॉक्स. मनी टॉक्स. पैसा बोलतोय, बोलतो. दुनिया झुकती मी है, दुकाने पर्सनली वाला तुम्हाला, चाहिए. माझ्या जवळचे आहात म्हणून मी तुम्हाला सांगेल, माझे क्लायंट्स तुम्ही आहात म्हणून मी सांगेल, सुरुवातीला यू शूड हॅव अ फायनान्शियल गोल. 90% प्रॉब्लेम्स हे पैशाने सॉल्व्ह होतात. आणि 90% प्रॉब्लेम हे माणसाने जर सॉल्व्ह होत असतील ना, ते माणसं लावण्यासाठी पण पैसा वापरावा लागतो. मी ऑन कॅमेरा बोलतोय. पहिलं ध्येय तुम्ही फायनान्शियल गोलच ठेवा. सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतो, परंतु पैशाचं नाहीये. पक्षाचं सोंग नाही घ्या, पॉईंट टेबल मटेरियल. बिलकुल नाही. मी तुम्हाला एक सांगू का, प्रत्येकाच्या, माझे काही मित्र आहेत, त्यांचे यु नो फेसबुकला, इन्स्टाला, फेसबुकला 1 लाख फ्रेंड्स आहेत, 1 लाख फॉलोअर्स आहेत. ओके, मी त्यांना बोलतो की तू 1-1 रुपये मागून दाखव सगळ्यांसमोर, म्हणजे सगळ्यांकडून. 1 लाख तुला गोळा होतील का? बिलकुल नाही होणार. बिलकुल नाही होणार. रिअल लाईफ इज डिफरंट अँड रिअल लाईफ इज डिफरंट. येस. पहिलं गोल असलं पाहिजे फायनान्शियल. त्याच्यापेक्षाही महत्वाचं गोल काय, तर हेल्थ गोल. आय एम रिपीटिंग, हेल्थ गोल.
नाही तर आयुष्यभर आपण पैसा कमवायच्या मागे लागतो आणि परत तोच पैसा हेल्थसाठी लावतो. माझ्या बाबतीतही घडलेलं आहे. मी दिवस रात्र अभ्यास, हे धावपळ, हे सगळं याच्यामुळे माझ्या हेल्थकडे दुर्लक्ष झालं होतं. अगेन आय करेक्टेड लॉट ऑफ थिंग्स. परत मी आय केम ऑन द म्हणजे एकदम मी रुटीनला आलो. राईट. मी 3, 3.5, 4 तास झोप घ्यायचो. ही 2009, 10, 11, 12ची गोष्ट आहे. यंग असताना खूप काम करतो आपण, नंतर नंतर जसजसं आपलं वय वाढत जात तस तसे आजार बाहेर पडतात. त्यामुळे बॅलन्स्ड लाईफ. कोणी जर मला विचारलं ना व्हॉट इज सक्सेस, सक्सेस इज इक्वल टू बॅलन्स्ड लाईफ. सक्सेस इज इक्वल टू बॅलन्स्ड लाईफ. बॅलन्स्ड लाईफ इज अ सक्सेस. हा प्रश्न काय होता की सर नेम फेम अर्निंगचा इश्यू नसेल तर काय वगैरे. ठीक आहे, यात डिपेंड ऑन यू. तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असेल तर तुम्ही, ज्याच्यातून पैसा नाही भेटत पण त्याच्यातून आनंद भेटत असेल तर ते तुम्ही डेफिनेटली करू शकता. परंतु पैसा कमवण्याचे सोर्सेस असलेच पाहिजे. असलेच पाहिजे. असलेच पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. राईट. Point. Yes, yes. प्रत्येक गोष्टीसाठी लागतं. मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे डोंट टेक इट पर्सनली. एका आईला 2 मुलं असतील ना, एकाच पोटातून जन्मलेले 2 मुलं, त्यातला एक कमवतो आणि दुसरा घरी बसून खातो, ते आईला सुद्धा कमवणाऱ्या मुलाबद्दल रिस्पेक्ट जास्त असतो. धीरूभाई अंबानी वरून बघत असतील तर 2 मुलं आहेत, दोघांना सेम प्रॉपर्टी दिली होती. वरून बघत असेल, एकाला बघितलं की आनंद होत असेल, दुसऱ्याला बघितलं की टेन्शन येत असेल. मी नावं नाही घेत, ऑन कॅमेरा बोलतोय. जर आई फरक करू शकते तर जगातला कुठलाही व्यक्ती करू शकतो. पैसा बोलतो. पैसा बोलतो. Yes. मनी स्पीक्स. अरे ते सोडा यार, तुम्ही सगळे पुणेकर आहात, आपण पुण्या जिल्ह्यातच आहोत. पुण्यामध्ये खूप सुप्रसिद्ध गणपती बाप्पा आहे, कुठला माहितीये? दगडूशेठ. Green double check. जगात Yes. कुठल्याही देवापाशी जा, मी आता अष्टविनायक करून आलो, तिथे 2 लाईन्स असतात. एक गोरगरिबांची लाईन असते आणि एक VIP लाईन असते. राईट. एक कॉमन लोकांची लाईन असते आणि एक VIP, डायरेक्ट पास घेऊन आत यायचं. तिथे पण पैसा Yes, लागतो. yes. सांगण्याचा उद्देश एक आहे, तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा असेल तर तुम्ही असे गोल सेट करा ज्याच्यातून फक्त तुम्हाला आनंद मिळतो. पैसा नाही भेटला तरी चालेल. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे, तुम्ही एखादी गोष्ट आनंदाने करत असाल ना, बाय डिफॉल्ट पैसा मिळतोच. बाय डिफॉल्ट पैसा मिळतोच. मी सेशन आनंदाने घेतो, थेरपी आनंदाने घेतो, इन्क्वायरी आनंदाने घेतो, काउन्सिलिंग आनंदाने करतो आणि खूप छापतो. छापण्याकडे फोकस नाहीये माझा. तो बघतोय ना, वरचा बघतोय. ही इज गिव्हिंग. राईट. येस. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. Siddharth is saying that I have gone from this phase. Everybody has gone from this phase. प्रत्येकाच्या लाईफमध्ये पैशाच्या बाबतीत एक अशी काहीतरी गोष्ट घडते की अगदी रक्ताच्या नात्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क क्रिएट होतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं आणि ते झालं पाहिजे. दॅट शुड हॅपन विथ यू. दॅट शुड हॅपन विथ यू. अहो साधा नियम आहे, साखर पडली असेल तरच मुंग्या तिथे जमा होतात. जो नियम मुंग्यांच्या बाबतीत लागू होतो तो आपल्या बाबतीत का लागू होणार नाही? आणि आपल्याकडची साखर म्हणजे काय माहितीये? पैसा. मी तुम्हाला बोललोय लास्ट याच्यामध्ये, पैसा नंबर 1 पॉवर. बघा, पैसा, पॉवर अँड नॉलेज, या 3 गोष्टी आपल्या जवळ असलेले साखर आहे. लोक आपल्याकडे येतात जेव्हा आपल्याकडे नॉलेज असतं तेव्हा, किंवा पॉवर असते तेव्हा, किंवा पैसा खूप असतो तेव्हा. आणि मी तुम्हाला सांगेल, सुरुवात नॉलेजने करा. कारण पैसाही जातो, नॉलेजही जात, पॉवरही जाते, पण नॉलेज आपल्याकडंच राहतं. नो बडी कॅन स्टील इट. कोणीही चोरी करू शकत नाही. नो बडी कॅन स्टील इट. आणि ज्याच्याकडे नॉलेज आहे तो पैसा कमवतोच. फक्त त्याला ASK, आस्क माहिती असणं गरजेचं आहे. ही हॅज टू वर्क ऑन ASK, ॲटिट्यूड, स्किल अँड नॉलेज. या 3 गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. ASK, आस्क, ॲटिट्यूड, स्किल अँड नॉलेज. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन अबाउट गोल सेटिंग. गोल सेटिंग बद्दल काही क्वेश्चन असतील विचारा. आय होप यू ऑल आर एन्जॉईंग द सेशन. Yes. येस, आय एम ऑल्सो एन्जॉईंग द सेशन. Yes, ग्रेट. yes. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला आजचा टॉपिक फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचा होता. जवळपास
1 तास गेला. पण हा टॉपिक कव्हर होणं, समजणं जास्त महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. या काही क्वेश्चन्स असतील यू कॅन आस्क. ठीक आहे, पुढचे 10 मिनिटे तुम्ही जनरल क्वेश्चन विचारा. यू कॅन आस्क जनरल क्वेश्चन. ते ध्येयाच्याच रिलेटेड असलं पाहिजे असं नाही, जनरल क्वेश्चन विचारू शकता. कारण आपण पुढचा टॉपिक जो आहे सेकंड सिक्रेट, तो आपल्याला परत कधीतरी घ्यावा लागेल, कारण त्याला 1 ते 1.5 तास लागेल. अँड आय वॉन्ट टू टीच यू व्हेरी डीपली. सर अंगद येऊ. येस. सर पॉझिटिव्ह विचार करायचा आपण सगळे ट्राय करतच असतो, हॅबिट पण फॉर्म करायचा तसा प्रयत्न असतोच, पण समटाइम्स निगेटिव्हिटी क्रिप्स इन. दिवसातून तुमच्या एकदा तरी. वाक्यामध्येच थोडंसं इंटरप्ट करतो. प्रश्नातच उत्तर आहे अंगद सर. हम्म. प्रश्न काय माहितीये की आम्ही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. डोंट ट्राय इट, बी इट. नाही एक्सटर्नल फॅक्टर्स अफेक्टिव्ह दॅट्स द थिंग. तो प्रश्न असा आहे की निगेटिव्हिटी येणार, वी कॅनॉट अवॉइड इट, ऍब्सोल्युटली. पण त्याच्यासाठी काहीतरी एक क्विक हॅक काही असेल तुमच्याकडे तर तो सांगा ना, सो दॅट मे बी इग्नोरन्स. मे बी इग्नोरन्स. ब्रीथ 5 टाइम्स काय असं इग्नोरन्स. एकदम एकदम हॅक द्या. कारण की द प्रॉब्लेम इज की ज्या गोष्टी जास्त रेंगाळतात पॉझिटिव्ह थॉटला पकडून ठेवावं लागते, हे एकदम वेलकम सरळ दाराने एकदम आतमध्ये येतात. सो अंगद सर, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे की मी 24 तास पॉझिटिव्ह असतो. हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. खोटरडं वाक्य आहे. तो व्यक्ती सगळ्यात खोटरडा आहे. मी दुपारी ड्राईव्ह करत होतो गाडीमध्ये, कारमध्ये. माझी पूर्ण एंटायर फॅमिली होती. समोरून गाड्या कशा येत होत्या, माझ्या मनात पण वेगळा विचार येत होता. बट माझा त्या लोकांवरती कंट्रोल नाहीये. माझी गाडी सेफली चालवणं, इट इज इन माय हँड. नेहमी लक्ष ठेवा, व्हॉट इज इन माय हँड हा प्रश्न विचारा. जेव्हा अशा माइंडच्या अशा फेजमध्ये आपण असतो ना, व्हॉट इज इन माय हँड अँड व्हॉट इज नॉट इन माय हँड. जे नॉट इन माय हँड आहे, इग्नोर इट. आपल्यातले बरेच मंडळी शेतकरी असतील किंवा शेतीविषयी आपल्याला माहिती आहे. गहू ज्वारी पेरावं लागतं, गवत पेरावं लागत नाही. गवत ॲटोमॅटिकली उगवून येतं. गहू ज्वारी पेरावं लागतं, गवत उगवून येतं. न पेरता कुठून येतं अजून कुणाला कळलं नाही. पण आपण फोकस गहू आणि ज्वारीवरती करतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा वेळेस प्रश्न काय विचारायचा, माझ्या हातात काय आहे आणि काय नाहीये. जे नाहीये, डोंट वर्क ऑन दॅट, डोंट फोकस ऑन दॅट. माझ्या हातात काय आहे, आय जस्ट वॉन्ट टू वर्क ऑन दॅट. इथे काय आहे, चेंज अँड ऍक्सेप्ट. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. मी काय बदलू शकतो आणि मला काय ऍक्सेप्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, काय ऍक्सेप्ट करायचं हे क्लिअर पाहिजे. वाय, WHY. एकदम सुरुवातीच्या पहिल्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो. ज्याचा WHY, वाय, वाय क्लिअर आहे ना, त्याला जास्त फोर्सची गरज नसते. वाय प्रश्न आहे, मी का सेशन घेतो, मी एवढा थकलोय का सेशन घेतोय. माझा वाय क्लिअर आहे. माय वाय इज क्लिअर. मी का करतो हे माझं क्लिअर आहे. मी का देतो एवढं हे माझं क्लिअर आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. कोणतीही गोष्ट करत असताना व्हॉट इज इन माय हँड, व्हॉट इज आउट ऑफ माय हँड. जे माझ्या हातात आहे तेवढं मी बघणार, बाकीचं सोडून द्या. आपलं नेमकं उलटं होतं काही जणांच्या बाबतीत. जे आपल्या हातात नाही ना ते बदलण्याचा प्रयत्न करतो. आहे नाही तेवढं सगळं हातातून जातं, अजून डिप्रेशनमध्ये जातं. सो इट शुड नॉट बी देअर. येस, ॲक्सेप्ट द चेंज, बी द चेंज. या नेक्स्ट क्वेश्चन. या जगात 2 प्रकारचे प्लेयर्स असतात, नेहमी लक्षात ठेवा. प्लेयर्स म्हणजे खेळाडू. एक असतात ग्राउंडमध्ये पिचवरती उतरून खेळतात, आणि काही जण अशी असतात काहीच खेळत नाही, फक्त बाहेरून टाळ्या वाजवतात. आपल्या या झूम सेशनमध्ये पण आहेत. काही प्रश्न विचारतायत आणि काही दुसऱ्यांच्या प्रश्नांवरती जिवंत आहेत. मला पण हेच विचारायचं होतं. सो एव्हरीबडीज लाईफ इज डिफरंट, एव्हरीबडीज एक्सपिरियन्सेस आर डिफरंट. ओके, काही क्वेरीज असतील, प्रश्न विचारा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जज केलं जाणार नाही. येस, यू कॅन आस्क इन द चॅट बॉक्स, नो प्रॉब्लेम. Okay, somebody has asked here how to overcome laziness.
गिव्ह मी सम ॲफर्मेशन ऑन ओव्हरकम लेझीनेस. जगातलं एक पॉवरफुल वाक्य मी तुम्हाला सांगतो. जगातलं सगळ्यात पॉवरफुल वाक्य मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. जगात प्रत्येक लेझी असतो, प्रत्येक व्यक्ती हा लेझी असतो. प्रत्येक व्यक्ती. मला जर कोणी घरातलं काम सांगितलं ना, माझ्यासारखा आळशी आळशी प्राणी अख्ख्या आशिया खंडात तुम्हाला सापडणार नाही. एवढा आळशी आहे मी कामाच्या बाबतीत, घरातल्या कामाच्या बाबतीत. लक्षात येत आहे व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू? जगात आळस असं काहीच नसतं. ओके, इट इज ऑल अबाउट युअर इंटरेस्ट आणि क्लॅरिटी तुमच्या क्षेत्रात. हां, तुम्हाला वाटेल मी काहीच काम करत नाही, असं नाहीये. माझा अख्खा वेळ सेशन, झूम, अभ्यास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. वेळ नाही पुरत. आय एम मॅनेजिंग समथिंग. ओके, या प्रश्नाचं उत्तर मी काय सांगतो आहे की लेझी, जगात प्रत्येक व्यक्ती लेझी असतो. फक्त काय आहे, युअर फोकस, युअर इंटरेस्ट, वर्क ऑन इंटरेस्ट, वर्क ऑन इंटरेस्ट. तुम्ही खूप थकलेला आहात, बघा तुम्ही खूप थकलेला आहात, प्रचंड थकलेला आहात आणि तुम्हाला खूप झोप लागते. अचानक तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा कॉल येतो, नाही मी पुढचे 2 तास गप्पा मारता. इट इज ऑल अबाउट इंटरेस्ट, नॉट लेझीनेस. तुम्ही खूप थकलेला आहात, अचानक मित्राचा कॉल होतो, चल पिक्चरला जाऊयात, कांतारा बघायला जाऊयात. ओके. लगेच जातो आपण. इट इज ऑल अबाउट इंटरेस्ट. अरे आपण एवढा प्रवास केला, एवढा थकलो, ॲट चल. इट इज ऑल अबाउट इंटरेस्ट. तर तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट करा, किंवा ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये करिअर करा. आय टोल्ड यू यस्टरडे. affirmation, there are so many affirmations. There are so many affirmations. ते आहे ना, एनर्जी काय, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, माय गोल इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. अफर्मेशन पाहिजे होतं ना. माय ड्रीम इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. बेस्ट अफर्मेशन इन द वर्ल्ड. माय गोल इज, अरे माय रिस्पॉन्सिबिलिटीज आर माय, My energy. येस, द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. आणि तुम्हाला सांगू का, ज्याला जबाबदाऱ्या आहेत ना तो कधी थकत नाही. ज्याचे ध्येय क्लिअर आहेत ना तो कधी थकत नाही, तो कधी कारण देत नाही. आणि एक सांगू, तोही थकत असतो, फक्त दाखवत नाही. त्यालाही खूप बोलावंसं वाटतं, त्यालाही खूप सांगावंसं वाटतं, पण तो तोंड उघडत नाही. कारण त्याला माहिती आहे जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असतो रिझन देणारा आणि एक असतो रिझल्ट देणारा. रिझन म्हणजे कारण देणारा आणि एक असतो रिझल्ट देणारा. एक असतो कंप्लेनर, कंप्लेन करणारा. दुसरा असतो क्रिएटर, क्रिएट करणारा. आणि आपण स्वतःला सांगायचं आय एम अ क्रिएटर, नॉट अ कंप्लेनर. किती काही झालं तरी मलाही झोप लागली ना, बट नो, एक्स्ट्रा माईल. अँड दिस इज अ कमिटमेंट. लेझीनेस वाटत असेल, यू हॅव टू मेक युअर सेल्फ कमिटमेंट की मला, आय वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय विथ माय ओन विंग्स. आय वॉन्ट टू फ्लाय हायर. याची क्लॅरिटी तुम्ही स्वतःला द्या. यू विल नॉट हॅव अ लेझीनेस. पळून जाईल लेझीनेस तुमच्यातलं. आणि जबाबदारीची जाणीव करून घ्या. स्वतःला जाणीव करून द्या की तुझ्या या या जबाबदाऱ्या आहेत, तू थकून चालणार नाही, तू थांबून चालणार नाही. yesterday I told you about the movie आता थांबायचं नाही. यू शुड वॉच इट. स्वतःला सांगा विजय आता थांबायचं नाही, सत्यनारायण आता थांबायचं नाही. स्वतःला बोला अभिजित आता थांबायचं नाहीये. आणि अजून तुम्हाला इतिहास वगैरे माहिती असेल तर अजून एक वाक्य ऍड करा, आता थांबायचं नाही कारण परतीचे दोर कापले गेलेत. ओके अंगद सर, राईट. परतीचे दोर कापले गेलेत, आता मागं बघायचं नाही. गो हॅड, चलो आगे बढो. क्लिअर? येस, ग्रेट. अरे सेशनला बसताना सुद्धा काही जण अगदी निवांत मागे टेकून बसले. आता माझी खूप रिलॅक्सिंग चेअर आहे तरी पण मी पुढे सरकून बसलोय. यू हॅव टू कीप युअर स्पाईन इरेक्टेड. तुमच्या बसण्यावरून पण तुम्ही ह्या सेशनला किती व्हॅल्यू देताय. तुमच्या कॅमेरा चालू ठेवण्यावरून, क्वेश्चन चॅटबॉक्समध्ये चॅट करण्यापासून, ह्या सगळ्या गोष्टी हॅबिटच्या गोष्टी आहेत. यू शुड वर्क ऑन युअर हॅबिट्स. हॅबिट इज इक्वल टू युअर पर्सनॅलिटी अँड युअर पर्सनॅलिटी इज इक्वल टू युअर इन्कम. Don't directly work on your income. Work on your habits. Work on your habits. Getting? Work on your habits. तुमचे हॅबिट्स आत्ता काय आहेत, 26 मध्ये काय असले पाहिजे, यू वर्क ऑन दॅट. त्याच्या रिलेटेड ॲफर्मेशन्स घ्या.
आणि काही गोष्टी आहेत ना, लक्षात घ्या गाईस, व्हायरस आहेत, व्हायरस. आता जनरल डिस्कशन चालू आहे, मी गोल सेटिंग बद्दल नाही बोलत. व्हायरस, मोबाईलमध्ये व्हायरस आला की मोबाईल स्लो होतो, लॅपटॉपमध्ये आला की लॅपटॉप हँग होतो, स्लो होतो. तसे आपल्यामधले व्हायरसच आहेत. पहिला व्हायरस आहे, दॅट इज प्रोक्रास्टिनेशन. दिस इज द बिगेस्ट व्हायरस. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे चालढकल करणे. उद्या बघू, परवा बघू, तेरवा बघू, नंतर बघू. इट इज अ प्रोक्रास्टिनेशन. हे लोक कधीच सक्सेसफुल होत नाहीत. एक्सक्यूज मेकर्स, एक्सक्यूज देणारे कधी सक्सेसफुल होत नाहीत. कारण सांगणारे कधी सक्सेसफुल होत नाहीत. मी नाही कारण देत बसत. मी स्वतःला सांगितलं नाही. काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही कारण देता ना, तुमच्या अवतीभोवती पण ते कारण द्यायला तयार असतात. तुम्ही म्हणता अरे माझं डोकं दुखतंय, समोरचं लगेच म्हणणार माझं डोकं पण दुखतंय आणि पाय पण दुखतंय. इथे कॉम्पिटिशन लागते लगेच. दुखलं तरी नाही ही माझी हॅबिट आहे, दुखलं तरी नाही त्यांना सांगा जे तुम्हाला हेल्प करू शकतील. डोंट ॲडव्हर्टाईज. एक मी वाक्य वाचलं होतं 2009 मध्ये. डू नॉट ॲडव्हर्टाइज युअर सॉरो, नो बॉडी इज गोइंग टू बाय इट. अपने दुख की जाहिरात मत करो, इस दुनिया में कोई ऐसा माईका लाल पैदा नहीं हुआ है की जो खरीद सकता है. कोणीच तुमचं दुःख विकत घेणार कुणालाच आवडत नाही. कुणालाच आवडत नाही दुःख, उलट कुणाला त्या आवडत गोष्टीचा नाही. फायदा घ्या. काही जण घेतात. somebody can take your disadvantage. Why to show Yes. your weakness? Why to advertise that? Point. तुम्हाला काय वाटतं जगात कुणाला प्रॉब्लेम नाही? सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हजारोत आहेत, काहींना लाखोमध्ये आहेत, काहींना करोडोमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. फरक एवढाच आहे. येस, एखाद्याची मर्सिडीज आज धडकली, त्याच्याकडे आहे म्हणून धडकली. आपली स्कूटी धडकली, फरक एवढाच. प्रॉब्लेम इज ना, आपल्याकडे जसे प्रॉब्लेम येतात ना तशी आपली पर्सन. देव असाच प्रॉब्लेम नाही देत, छोट्या लोकांना छोटेच प्रॉब्लेम देतो देव. त्यामुळे देवाला म्हणायचं काय की मेक मी स्ट्रॉंग टू फाईट फॉर द बिग प्रॉब्लेम्स. असं डायरेक्ट म्हणणं का गिव्ह मी बिग प्रॉब्लेम्स. हा. येस, डोंट आस्क फॉर द प्रॉब्लेम्स. येस, आय वॉज जस्ट जोकिंग. या कमा. चला, काय प्रश्न असतील तर विचारा. मला एका क्लायंटचा कॉल आला होता, माझ्या स्टाफला आला होता. दे सेड, हजबंड वाईफ, मी नाव नाही घेणार. त्यांनी डिसिजन काय घेतलं माहिती आहे का. मी सांगितलं होतं त्यांना की त्यांना झोपेचा प्रॉब्लेम होता. आणि त्यांना मी सजेस्ट केलं होतं की 1-1.5 तास झोपण्या अगोदर 1-1.5 तास मोबाईल बघू नका, लॅपटॉप यूज करू नका, मूवी बघू नका. म्हणजे असं डोळ्यावरती प्रकाश येणाऱ्या गोष्टी, डोंट सी दॅट, डोंट वॉच युअर मोबाईल. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी कॉल केला, म्हणजे आजपासून सरांचे सेशन आम्हाला अटेंड करता येणार नाही, झूम सेशन. कारण सरांनी सांगितलं की 1-1.5 तास अगोदर तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही. बघा किती पॉझिटिव्ह घेतात माझ्या बोलण्याचे लोक. अरे सर स्वतः यूज करतायत लॅपटॉप. आता माझे बारामतीचं क्लिनिक जर तुम्ही बघितलं ना, एक कॉर्पोरेट, यु नो कॉर्पोरेट हे ऑफिसेस कसे असतात तसे माझं क्लिनिक आहे बारामतीमधलं. कधी पुणेकर तुम्ही इथे आलं तर अवश्य व्हिजिट करा. पुण्यातलं खूप छोटं आहे माझं क्लिनिक. बारामतीत जबरदस्त, मी तर म्हणेल महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट हिप्नोथेरपी सेंटर आपलं बारामतीतलं आहे, महाराष्ट्रातलं. इथे बारामतीचे असतील बऱ्यापैकी, राईट. सो सांगण्याचा उद्देश, थँक्यू व्हेरी मच, सांगण्याचा उद्देश काय आहे की थोडंसं होणार आहे, इकडे तिकडे होणार आहे. दररोज तुम्ही 11ला झोपताय ना, एखाद्या दिवशी 11:15 होणार आहे. पण ते 15 मिनिटं जी एक्स्ट्रा वाढलेत ना, ते फ्रुटफुल पाहिजे, फ्रुटफुल, नो टाइमपास. जे 15 मिनिटं एक्सटेंड झालेत ना, दॅट शुड बी फ्रुटफुल. लक्षात येत आहे. सपोज दररोज तुम्ही 10ला झोपत असाल, आज 10:30 वाजतील, पण अर्धा तास आजचा जो अर्धा तास आहे ना, दॅट विल सेव्ह यू सो मेनी आवर्स इन फ्युचर. लक्षात येते गाईज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. चलो, लास्ट काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. आपण 10:20ला थांबूयात, 2 मिनिटे आपल्याकडे आहेत. उद्या खूप पॉवरफुल, उद्या माहीत नाही पण नेक्स्ट सेशनमध्ये आपण खूप पॉवरफुल टेक्निक आपण शिकणार आहोत. ओके. सर, निगेटिव्ह थिंग्स इग्नोर कसे करायचे. मी बोललो ना की गवताकडे बघू नका, गहू ज्वारीकडे बघा. चंद्राकडे बघा, त्याच्या डागाकडे बघू नका. लक्षात येत आहे. चंद्राकडे बघा. आपण म्हणतो ना, बघा एखादा मुलगा एखाद्या मुलीला गुलाब देतो, बरोबर आहे की नाही. किती जणांना माहिती आहे
एखादा मुलगा एखाद्या मुलीला गुलाब देतो. किती जणांना माहिती आहे? चॅटबॉक्समध्ये मी टाईप करा. कुणाकुणाला माहिती? कुणी कुणी दिलंय असं नाही म्हणत हं. कुणाकुणाला माहिती आहे की एक मुलगा एका मुलीला गुलाब देतो, गुलाब? ओके, प्रणिताने तर हँड रेज केला. ओके. ग्रेट. चॅटबॉक्समध्ये मी. ओके. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तो मुलगा त्या मुलीला फक्त गुलाब देतो का त्या गुलाबासोबत काटा पण देतो? घाटा पण देतो. पण ती मुलगी काय बघते? गुलाब. आपण काय बघायचं? दॅट इज इन अवर हँड. दॅट इज इन अवर हँड. एवढे वर्ष झाले तुम्ही बघताय गुलाबाकडे, पण कधी काट्याकडे बघितलं नाहीये. कमळाकडे बघा. अरे कमल तो कीचड़ में ही होता है, त्यामुळे तर त्याची व्हॅल्यू आहे. लक्षात येते मला काय म्हणायचंय? तो मुलगा त्या मुलीला काट्यासहित देतो, फक्त गुलाब नाही देत आहेत, खाली काटाही असतो. असतात की नाही काटे? पण ती मुलगी आनंदाने घेते, कारण तिचा फोकस काय? लव. लव, फिलिंग्स. तुमचा फोकस कशावरती? दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज इम्पॉर्टंट. युअर फोकस डिसाइड्स की तुम्हाला हॅप्पी व्हायचं की सॅड व्हायचं. युअर फोकस डिसाइड्स. गुलाबाकडे बघायचं की काट्याकडे बघायचं. दॅट इज इम्पॉर्टंट. जगात हे आहेच. हे आहेच. प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही घडणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही घडणार आहे. ओके. त्यामुळे फोकस आपला कशावरती आहे? तुमचा WHY वाय क्लिअर असेल तर तुम्ही गुलाब बघाल, आणि वाय क्लिअर नसेल तर तुम्ही काट्याकडे बघाल. गेटिंग? या, नेक्स्ट क्वेश्चन. काही जण अजून विचार करत, हा यार मी पण बरेच गुलाब दिलेत, पण कधी विचार नाही केला काट्यासहित दिलेत, काटा काढून द्यायला पाहिजे होता. काही जण म्हणतात, अरे मी पण बरेच गुलाब घेतलेत आतापर्यंत, परंतु काट्यासहित घेतलेत. जवळपास 90% लोकांना आज कळायला असेल की आपण काटा पण देतो समोरच्याला, बघा. पण फोकस. अरे होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्हाला एक सांगू, एक मज्जा सांगतो. रेकॉर्डिंग चालू आहे तरी पण सांगतो. ज्यावेळेस ना सगळं संपेल, एंड लास्ट डे येईल, आपण बेडवरती असू, खूप म्हातारे झालेलं असू, किंवा व्हॉट एव्हर इट इज, शेवटचा क्षण आला असेल, तेव्हा सगळ्यात पॉवरफुल डायलॉग काय पाहिजे माहिती आहे का? मी माझं सांगतोय. सगळ्यात पॉवरफुल डायलॉग माझा असेल, पठ्ठ्या मनासारखं जगलास. काय पाहिजे? मी हे माझं सांगतोय, मनासारखं जगलास. आणि काही जण पण म्हणते, पठ्ठ्या मनासारखं जगलास, कंसात इतरांच्या. नवऱ्याच्या, बायकोच्या. ओके. मनासारखं जगणं म्हणजे कसंही जगणं नाही. लक्षात येत आहे? कसंही जगणं नाही. आपल्या जगण्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. लक्षात येत आहे? नाही तर कसंही जगाल तुम्ही. उद्या तुम्ही हातावर चालत याल, असं नाही पाहिजे. गाडी उलटी बसून चालवाल, आपण लेफ्टने गाडी चालवतो, तुम्ही राईटने चालवाल, असं नाही पाहिजे. देअर शुड नॉट बी लाईक दिस. वी हॅव टू बी द रिझन ऑफ समबडीज हॅपीनेस. याला जगणं म्हणतात. वी हॅव टू बी द रिझन ऑफ समबडीज हॅपीनेस. आज बघा ना, मला रात्री झोप लागेल की नाही, छान मस्त मी 30 लोकांना आज खूप छान गोष्टी शिकवल, आणि मी शिकवतच असतो. माझ्या आयुष्यात मी 2च गोष्टी केल्यात. शिकत राहतो आणि शिकवत राहतो, शिकत राहतो, शिकवत राहतो, शिकत राहतो, शिकवत राहतो. कधी थांबणार नाही. जेव्हा मी थांबेल तेव्हाच थांबेल. मी कंटिन्यू शिकतो, कंटिन्यू शिकवतो. कारण मी ईट दॅट फ्रॉगमध्ये वाचलं होतं की मी जे काही वाचतो, ऐकतो, पाहतो, मी ते माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो आणि जगाला शिकवतो. हे कोणाचं वाक्य आहे? ब्रायन ट्रेसी यांचं वाक्य आहे. तर आय स्टार्टेड फॉलोइंग दॅट. चला, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न असतील तर विचारा. आपण 10:30 थांबूयात. काही प्रश्न असतील तर विचारा. दीपक सर, यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन? येस सर. येस. सर, एक हॅपीनेसवर सर सेशन घ्या ना, की म्हणजे असं कसं, आता तुमचं कसं चिअरफुल पर्सनॅलिटी आहे, तुम्ही हसत खेळत वागतायत, एकदम चिअरफुल, म्हणजे चैतन्य वाटतं सर तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी बघताना तुम्हाला. तर असं एखादं सेशन घ्या ना, की हॅपी कसं राहायचं, किंवा लोकांशी फ्रेंड्स कसे बनवायचे, किंवा वगैरे वगैरे अशा काही गोष्टींवर. हा, नक्कीच घेऊयात. पण त्याचं एकच वाक्य तुम्हाला एक सांगू का?
एकच वाक्य सांगेन, सगळ्यांचं सारांश येईल त्याच्यामध्ये. बी हॅपी फॉर नो रिझन्स. हे जेव्हा जमेल ना, यू विल बी द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. बी हॅपी फॉर नो रिझन्स. अँड इफ यू आर फाइंडिंग द रिझन्स, यू विल नॉट बी हॅपी. आजपासून एक संकल्प करा, मी हॅपी राहणार विदाउट एनी रिझन. जग काय म्हणतंय आय डोंट केअर ऑफ. तुम्ही कधी माझ्या कारमध्ये बसलात ना, तुम्ही परत कधी कारमध्ये बसणार नाहीत. माझ्या गाडीचा स्पीड, माझी ड्रायव्हिंग एकदम परफेक्ट, म्हणजे 40-50 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला ड्रायव्हर कसा चालवतो तशी माझी ड्रायव्हिंग असते. गाणं, एन्जॉय, एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. आय लव्ह माय लाईफ व्हेरी मच. हे स्वतःला बोला, पॉवरफुल ॲफर्मेशन आहे. आय लव्ह माय लाईफ व्हेरी मच. आय लव्ह माय सेल्फ व्हेरी मच. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्यावर प्रेम करत नसाल तर तुमच्यावर कोणीही प्रेम करणार नाही. तुम्ही तुमच्या प्रेमात पडत नसाल तर तुमच्या प्रेमात कुणीही पडणार नाही. यू शुड लव्ह युअर सेल्फ. आणि काय सांगितलं, बी हॅपी फॉर नो रिझन्स अँड मेक अदर्स हॅपी फॉर नो रिझन्स. हे पण महत्वाचं आहे. Point. हे पण महत्वाचं आहे. नक्की घेऊयात सर आपण, दीपक सर नक्की घेऊयात. मग मी हॅपीनेसवरती बोलायला लागलो तर बाकीच्या बाबा लोकांचे मार्केट बंद होतील बरं का. येस. कमान. येस, अजून काही क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर विचारा. तुम्ही दीड दीड तास माझ्या समोर बसताय, तुम्हाला बोर होत नाही का? नाही सर. नाही होत. ग्रेट. ओके, थँक्यू. मजा येते ना सगळ्यांना? येस येस येस, नवीन नवीन शिकायला भेटतं सर. आयुष्याच्या शेवटी एकच वाक्य पाहिजे. शेवटी शेवटी काय पाहिजे माहितीये का? शेवटचं वाक्य, मजा आली यार. काय पाहिजे वाक्य? मजा आली यार. मजा आली यार जगून. असं नाही वाटलं पाहिजे शेवटी शेवटी का अरे थोडं राहिलं जगायचं. मस्त जगलो, मनासारखं जगलो. कंसात काही ठेवायचं नाही हं. मस्त जगलो, मनासारखं जगलो. पण कोणाच्या मनासारखं ते कंसात नको. माझ्या मनासारखं जगलो. येस. ओके, चला अजून काही प्रश्न असतील तर विचारा. गोल सेटिंग झाले, आपण गेले 2 दिवस झाले शिकतोय. ओके, goal setting is very important. If you don't respect your goal, nobody is going to respect you. Name, fame, money and mental peace. कोणतेही ध्येय सेट करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: नेम, फेम, मनी आणि मेंटल पीस. शांतता पाहिजे. ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटतो ती गोष्ट तुमच्या ध्येयाशी कनेक्टेड असेल किंवा तेच तुमचं ध्येय असेल तर यू विल बी द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तुमच्यासारखे हॅपी तुम्हीच आहात. लक्षात येत आहे? आनंदी राहायचं असेल तर अजून एक सिक्रेट मी तुम्हाला सांगतो. कॅन आय टेल यू? वेळ आहे आपल्याकडे, चालेल? चालेल, ओके, थँक्यू. येस सर. स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स. आजपासून डोंट कम्पेअर. स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स. आणि ह्याच्यासाठी अफर्मेशन काय माहिती आहे? आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ द गॉड. आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ द गॉड. तुम्ही बेस्ट आहात. आपले फिंगरप्रिंट्स कोणाला मॅच होत नाही. आपण युनिक आहोत. आपल्यासारखी व्यक्ती कोणी नाहीये. आपण युनिक आहोत. वी आर द बेस्ट गिफ्ट ऑफ गॉड. आजपासून कम्पेअर करणं थांबवा. कम्पेअर करायचं कुठं तेही मी तुम्हाला सांगतो. कम्पेअर करायचं कोणासोबत? आपल्यापेक्षा पुढच्या लोकांसोबत कम्पेअर करा, बट इन द लर्निंग मोड, नॉट इन द टर्म्स ऑफ जेलसी. यू शुड लर्न फ्रॉम दॅट. जेलसी नाही झाली पाहिजे. यू शुड ॲप्रिशिएट की अरे हां, अंगद सर खूप छान इंग्लिश बोलतात. आय ॲप्रिशिएट हिज इंग्लिश इज गुड. खूप छान इंग्लिश बोलतात ते. इंग्लिशवरती तेवढीच कमांड आहे, हिंदीवरती तेवढीच आहे, मराठी पण तेवढी शुद्ध बोलतात. बट मी त्याला जेलस फील नाही केलं पाहिजे. ह्या माणसाला कसं काय सगळं जमतं, मला नाही जमत. आय शुड लर्न. आय शुड आस्क हिम हाऊ डिड यू डू दिस. मी जाऊन त्यांना विचारलं पाहिजे की सर तुम्ही हे तिन्ही लँग्वेजवरती कमांड कशी आहे. आय शुड आस्क हिम. रिपीट करतोय, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स.
कारण तुम्ही सगळ्यात बेस्ट क्रिएशन आहात, गॉड देवाचे सगळ्यात बेस्ट क्रिएशन आहात. स्वतःला सांगा, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ डिवाइन, आय एम द बेस्ट क्रिएशन ऑफ युनिव्हर्स. तुम्ही मानता की नाही की येस. तुम्ही तुमच्या आई वडिलांचे बेस्ट क्रिएशन आहात? मी मानतो. आत्ता मी गेले 10-12 दिवस मी माझ्या गावी होतो, दौंडला होतो. सकाळी येताना खूप सगळे इमोशनल झाले होते की आता सलग 10 दिवस राहणं पॉसिबल होत नाही, डायरेक्ट दिवाळीलाच. सो आय हग्ड माय पॅरेंट्स आणि इट इज माय हॅबिट. मी माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना आय हग माय फादर, मदर, ब्रदर, सिस्टर. आय हग इट. ओके. सो दिस इज वॉट की तुम्ही खरं ज्यांच्यावरती प्रेम करता ना, त्यांना सांगा यू लव्ह देम, यू नीड देम, दे नीड यू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेळ निघून गेल्यावर काय करणार? आजच सांगा ना. ओशोंचं एक वाक्य आहे. डू यू नो द ओशो? यू माइट हॅव रेड. ओके. ओशोंचं एक वाक्य आहे. ओशो काय म्हणतात माहिती आहे का? ज्यांना खरंच माझ्याबद्दल प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे, सहानुभूती आहे, अफेक्शन आहे, जे काही आहे ते येऊन मला सांगा. मी गेल्यावर सांगू नका, आत्ताच सांगा. किती पॉवरफुल वाक्य आहे. तुम्हाला वाटत असेल यू लव्ह मी, या मला भेटायला, या मला सांगा यू लव्ह मी. तुम्हाला माझ्यातली ही गोष्ट वाटते, या मला सांगा की ही गोष्ट तुम्हाला माझ्यातली आवडते, वाटते, छान वाटते. सांगा मला. मी गेल्यावर सांगू नका, मी ऐकणार नाहीये तेव्हा. कमॉन, जेव्हा जे आहे ना ते सांगून टाका. हलकं व्हाल, हलकं व्हाल. हलकं व्हायला जमलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हलकं व्हायला जमलं पाहिजे. ओके. आपण गोल सेटिंग बद्दल नाही बोलत. गोल सेटिंग हा 10 वाजताच टॉपिक संपलाय. पुढचे 20-30 मिनिटं आपण जनरल डिस्कस करतोय. क्लिअर? येस. 10:30 वाजून गेलेले आहेत. मला वाटतं काही प्रश्न नसतील तर आपण थांबूयात. पुढचा टॉपिक आय वुड रिक्वेस्ट यू, यू कॅन अटेंड विथ युअर फॅमिली मेंबर्स, विथ युअर पार्टनर, तुमचे जवळचे कोणी असतील. फक्त विनंती आहे की सोबत बसून ऐकायला सांगा. डोंट शेअर द लिंक. ओके. तुम्ही हजबंड वाईफ असाल तर शेजारी बसून तुम्ही ऐका. तुमच्या घरात मुलं असतील, स्टुडंट्स असतील, एकदम पॉवरफुल टूल मी तुम्हाला शिकवणार आहे. जे जे म्हणतात ना की मला वेळ पुरत नाही, माझ्याकडे वेळ नाही. मला वाटतं अंगद सरांनीच मला प्रश्न विचारला होता की सर तुम्ही मूवी कधी बघता? ओके. मी लास्ट टू लास्ट वीकमध्ये बाजीगर मूवी बघितला आणि मी मूवी कसा बघतो ना याचंही सिक्रेट मी अंगद सरांना सांगितलं होतं. राईट सर? ओके. सगळी गाणी पाठ असतात, बऱ्यापैकी माहिती असतं बाहेर काय चाललंय जगात, कुठलं कोणता मूवी आला, सगळं सगळं एव्हरीथिंग आय नो. मला विचारत असं वेळ कसा मिळतो? अरे वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि तो कसा काढायचा तर आपण पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. राईट. वी आर गोइंग टू लर्न द सेकंड सिक्रेट, दॅट इज द टाइम मॅनेजमेंट. माय फेवरेट टॉपिक, दॅट इज टाइम मॅनेजमेंट. आपण नेक्स्ट याच्यामध्ये शिकूया. ओके. चला थांबूयात आपण इथे. गेले 1.5 तास झाले आपण डिस्कस करतोय. सो काही प्रश्न असतील तर आपण नेक्स्ट नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूयात. चला थांबूया. थँक्यू व्हेरी मच. बाय. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. नेक्स्ट सेशनबद्दल तुम्हाला व्हॉट्सॲपला माहिती येईल. नेक्स्ट सेशन कधी आहे ते तुम्हाला कळवलं जाईल. ओके. यू विल बी इन्फॉर्म्ड बाय मेसेजेस. थँक्यू व्हेरी मच. बाय अँड गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.